नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर MPSC राज्यसेवा 2026 ची जी प्रिलिम्स येत आहे त्यामध्ये आपण जी PYQ ची एक्सप्लेनेशनची सिरीज चालू केलेली आहे प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून, तर त्याचा नेक्स्ट सब्जेक्ट इकॉनॉमिक्स या विषयाचे आपण 2020 पासूनचे 2025 पर्यंत आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत आणि आपला अप्रोच काय असला पाहिजे ते क्वेश्चन आपण बघूया. 2020 चा पेपर आहे. पहिलाच प्रश्न दारिद्र्य या टॉपिक वरती पहिला प्रश्न आपल्याला दिसतो. नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार तज्ञ गट पद्धती लोकसंख्येच्या टक्केवारीत दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या या संदर्भात खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत. आता ऍक्च्युअली मध्ये हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे, कारण यामध्ये आकडेवारी आयोगाने जेवढा इकॉनॉमिक्सचा एक आहे की जेवढा किचकट प्रश्न होतो तेवढा तो क्वेश्चन कॅन्सल होण्याचे चान्सेस जास्त होतात, कारण आकडेवारीमध्ये थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक किंवा आकडेवारीमध्ये मिस्टेक होते आणि त्याच प्रकारची मिस्टेक ह्या क्वेश्चन मध्ये झालेली आहे. त्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. फक्त ह्या क्वेश्चन मध्ये बघून काय ठेवायचं तर 83-84 मध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य ओव्हरऑल दारिद्र्य किती होतं. ग्रामीण भाग शहरी भाग जरी नाही बघितला तरी ओव्हरऑल फक्त एक आकड्याचा अंदाज घेऊन ठेवा किती होतं. त्यानंतर 10 वर्षांनी 93-94 मध्ये किती टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. 90-91 आणि 87-88 या वेळेचे फक्त आकडेवारी बघून ठेवा की किती टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. आणि पुढे मी तुम्हाला सांगेनच की तेंडुलकर समिती 2004 ची आणि 2012 ची रंगरांजन समिती यांची आकडेवारी दारिद्र्याची टक्केवारी त्यांनी किती भारतात किती टक्के दारिद्र्य आहे ते सांगितलं. कोणत्या राज्यात जास्त दारिद्र्य आहे ते राज्य आणि दारिद्र्याचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे आणि सर्वात जास्त दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे हे आकडेवारी या दोन समित्यांचे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून. पुढची गोष्ट म्हणजे त्यांनी दारिद्र्याचे निकष ठरवताना कोणते निकष वापरले. तेंडुलकर समितीने काय निकषांमध्ये बदल केला. अगोदर जे अन्न ह्या एकाच घटकाचा वापर करून दारिद्र्य रेषा ठरवली जायची, मग नंतर त्यांनी कॅलरीज आणली, मग दरडोई किती प्रतिमासिक खर्च ठरवला, त्या खर्चाची आकडेवारी 2004 ला त्यांनी किती दारिद्र्य सांगितलं, 2009 ला किती सांगितलं. त्याचप्रमाणे रंगरांजन समितीचं सुद्धा 2009 ला किती टक्केवारी सांगितली त्यांनी, 2012 ला किती सांगितली आणि दारिद्र्याच्या निकषामध्ये काय काय बदल केले हे दारिद्र्य या टॉपिक मध्ये महत्वाचं आहे. तर आपण आता पुढच्या क्वेश्चन वरती मूव्ह होऊया. आता अदृश्य मुली आणि महिला ही संकल्पनात्मक स्थिती कोणत्या बाबींमुळे होते हा क्वेश्चन आहे. तर मिसिंग गर्ल्स हे आलं होतं. आय थिंक 2017 चा इकॉनॉमिक सर्वे होता तो त्यांनी पिंक त्याचा जे फ्रंट पेज असतं किंवा जे कव्हर असतं ते पिंक त्यांनी डिझाईन केलं होतं आणि त्यामध्ये ही संकल्पना त्यांनी मांडली होती की मिसिंग गर्ल्स अँड वुमन फेनॉमेनॉन. त्यामध्ये त्यांनी सर्वात महत्वाचं काय सांगितलं होतं की आपली जी सोसायटल जे प्रेशर असतं की मुलगाच हवा असण्याची प्राधान्यता, हे त्यांनी त्याला एक कारण सांगितलं होतं. आणि जास्तीत जास्त जे समाजाचं प्रेशर तयार होतं त्यानंतर जे प्रजनन क्षमता म्हणजे जास्तीत जास्त मुले जन्माला घातली जातात की मुलगा होईपर्यंत मुले जन्माला घातली जातात, त्यामुळे काय होतं तर माता मृत्यू दराचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे ही संकल्पनात्मक स्थिती कोणत्या बाबींमुळे होते तर मुलगा हवा असण्याची प्राधान्यता आणि त्यातून निर्माण होणारा उच्च माता मृत्यू दर. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ए आणि डी हे आपलं उत्तर आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. संसद आदर्श ग्राम योजना. आता एक सांगतो की आपल्याला खूप साऱ्या योजना इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये किंवा करंटमध्ये सुद्धा योजना या विचारल्या जातात. तर यामध्ये काय करायचं की बेसिक फॅक्ट्स फक्त लक्षात ठेवायचा. म्हणजे कोणती पण योजना जर आपण करायचं म्हणलं, समजा आता आपण बघूया. आता हीच योजना आहे संसद आदर्श ग्राम योजना. ही योजना आहे तर या योजनेत बघायचं काय, उदाहरणार्थ ही योजना जर आपण घेतली तर प्रत्येक योजनेत बघायचं काय ही योजना कधी चालू झाली, म्हणजे ह्या योजनेची डेट आणि डेट मध्ये पण इयर आणि तारीख ही लक्षात ठेवायची. त्यानंतर या योजनेचे काय बघायचं आपण
लाभार्थी बघायचं, लाभार्थी कोण होते, या योजनेचे लाभार्थी कोण होते आणि या योजनेमध्ये दिलं काय जातं, काय दिलं जातं, हे 3 पॉइंट तरी परफेक्ट करून ठेवायचे. उदाहरणार्थ आता आपण जर बघितलं की लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात तसं, आणि टार्गेट कोण आहेत तर 18 वर्षावरील महिला, 18 ते आय थिंक 45 वर्ष असं तो टार्गेट ग्रुप आहे. म्हणजे हे 3 फोकस करायचे, डेट, लाभार्थी आणि त्या योजनेमध्ये दिलं काय जातं. तर हा प्रश्न सुद्धा त्यावरतीच आपल्याला टॅकल होतो. बेसिक इन्फॉर्मेशन वरती हा प्रश्न आपण सोडवू शकतो. आता स्टेटमेंट बघूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारले. सप्टेंबर 2016 मध्ये ही योजना सादर करण्यात आली. तर ही योजना सप्टेंबर 2016 मध्ये नाही, तर ही योजना मोदी सरकार, ज्यावेळेला पहिलं मोदी सरकार स्थापन झालं होतं त्यावेळी त्यांची 2014 सालची ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. त्यानंतर आता ही इन डेप्थ आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ही एवढी इन्फॉर्मेशन करणं आवश्यक नाही, कारण त्यांनी बेसिक फॅक्ट चुकवलेला आहे. मी जसं म्हणलं तुम्हाला की 3 योजनेच्या गोष्टी करायच्या, डेट, लाभार्थी आणि त्या योजनेमध्ये नेमकं दिलं काय जातं. खासदार 2019 पर्यंत 2 किंवा अधिक मॉडेल विलेज विकसित करू शकतात का? नक्कीच करू शकतात. यामध्ये भारतातील 2,500 पेक्षा अधिक खेडी समाविष्ट आहेत का? तर 2,500 पेक्षा अधिक खेडी समाविष्ट आहेत. आदर्श ग्राम योजना आहे, त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागात ही योजना राबवली जाते. तर बेसिक योजनेचे बेसिक जे कॉम्पोनंट्स आहेत ते परफेक्ट करणं महत्वाचं आहे. आता एसडीजी वरचा प्रश्न येतो. एसडीजी, एमडीजी आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या कॉन्फरन्स, या सुद्धा टॉपिक वरती आपल्याला खूप सारे प्रश्न इथून पुढे बघायला मिळणार आहेत. तर 2018चा एसडीजी निर्देशांक विचारलेला आहे. तर आताचा लेटेस्ट एसडीजी निर्देशांक करून ठेवायचा की त्यामध्ये भारताचा सरासरी निर्देशांक काय आहे. आता हा सुद्धा प्रश्न कॉमन सेन्स वरती सुटतो. कसा सुटतो तर भारताचा सरासरी निर्देशांक 57 आहे, माहिती आहे का आपल्याला? नाही, असेल 57 असेल. ओके, महाराष्ट्र हे राज्य आघाडीच्या गटात समाविष्ट आहे, असेल का महाराष्ट्र? आता भारतातलं राज्य आहे म्हणल्यावरती महाराष्ट्र, आपण माहिती आहे की महाराष्ट्र सर्व बाबतीत आघाडीवरच असतं. तिसरं स्टेटमेंट काय म्हणते? उत्तर प्रदेश राज्याचा समावेश उत्तम या गटामध्ये होतो. इंग्लिशमध्ये जर वाचलं ना तर यूपी बेस्ट कॅटेगरीमध्ये आणि महाराष्ट्र फ्रंट रनर. हे असू शकतं का? असं शक्यच नाही. महाराष्ट्र बेस्ट असलं पाहिजे सध्या तरी. आत्ताचे जरी आपण आकडेवारी बघितली, आत्ताच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र बेस्ट असलं पाहिजे आणि उत्तर प्रदेश आघाडीच्या गटात असलं पाहिजे. त्यामुळे कॉमन सेन्स वरती हा क्वेश्चन टॅकल होऊ शकतो. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सॉरी, पर्याय क्रमांक 1 नाही याचं उत्तर. महाराष्ट्र हे राज्य आघाडीच्या गटात समाविष्ट आहे आणि उत्तर प्रदेश राज्याचा उत्तम या गटात समावेश होतो. उत्तर प्रदेश बेस्ट असणार आहे का? अजिबात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन, गॅट, जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ्स, या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. गॅटची स्थापना 1948 साली झाली. गॅट, WTO, वर्ल्ड बँक आणि IMF ह्या 4 संस्था परफेक्ट करायच्या इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून. सुरुवातीच्या काळात 23 सदस्य होते का? होते. WTO गॅटचे एक प्रकारे उत्तराधिकारी आहे. पहिल्यांदा गॅट आलं आणि त्यानंतर आलं WTO 1994 मध्ये. पुढचं काय आहे? द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यापार कराराचे गॅट हे प्रशासन करते. तर गॅट हे द्विपक्षीय व्यापाराचे प्रशासन करत नाही. द्विपक्षीय हे त्या 2 देशांमध्ये होतात, जसं की भारत आणि सिंगापूर, इंडिया सिंगापूर फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे. तर हे त्या 2 देशाचेच त्यामध्ये हितसंबंध असतात आणि 2 देशच त्यामध्ये पुढाकार घेतात. गॅट हे काय करतं तर बहुपक्षीय करार होतात, मल्टीलॅटरल ट्रेड जे अनेक देशांमध्ये होतात त्याचं फक्त प्रशासन हे गॅट करतं. त्यामुळे पर्याय क्रमांक आपलं स्टेटमेंट डी हे रॉंग आहे. कोणते विधाने बरोबर आहेत विचारलेलं आहे.
3 नंबर ABC, पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढील कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015 मध्ये सुरू झाला का? ठीक आहे, 2015 मध्ये सुरू झाला. त्या अंतर्गत वय वर्ष 9 ते 14 दरम्यानच्या श्रमिक आणि मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. आता प्रकल्प कोणता आहे? राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प. मग त्यामध्ये 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुले येणार का? येणार, कारण आपली व्याख्या बालमजुरांची जी आहे त्यामध्ये हा वयोगट आपल्याला दिसून येतो. त्यामुळे यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाईल का? दिलं जाईल, कारण ते ऑलरेडी मजूर आहेत. त्यांनी ते बालमजूर आहेत, त्यांनी विविध क्षेत्रात काम केले. मग त्यातीलच त्यांना ऍडव्हान्स्ड सायंटिफिक नॉलेज हे दिलं जातं. त्यामुळे त्यांना तिथं व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. आणि पाठ्यवेतन दिलं जातं का? पाठ्यवेतन म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो की स्टायपेंड. स्टायपेंड दिला जातो का? तर नक्कीच दिला जातो. कारण समजा आपण एखाद्या बालमजूर मुलाला जर बालमजुरीतून बाहेर काढून फक्त शिक्षणासाठी पाठवलं आणि त्याला स्टायपेंड दिला नाही, तर तो तिथे टिकेल का? नाही, तो तिथून पळून जाईल. कारण उत्पन्नाचा स्रोत त्यांच्याकडे काय नसतो. उत्पन्नाचा स्रोत पण चालू राहावा आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण पण मिळावं, या दृष्टिकोनातून राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आला होता. त्यामुळे वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. थोडस जर आपण शांत डोकं ठेवून क्वेश्चन वाचला तर आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचण्यास मदत होते. पुढचा क्वेश्चन आहे, हा इंग्लिश मध्येच वाचलेला आपल्याला कम्फर्टेबल होईल, कारण डिमॉनिटायझेशन हे आपण खूप वेळा ऐकलेलं आहे. त्यामुळे आपण या टर्मशी फॅमिलियर आहोत. डिमॉनिटायझेशन मध्ये म्हणजे काय ते रिमुव्हिंग फेक करन्सी, हे आपल्याला माहित आहे. त्यानंतर न्यू बेनॉमी लॉ, ब्लॅक मनी चेकिंग ब्लॅक मनी. बँकरप्सी लॉचं काय आहे? प्रमोटिंग इज ऑफ डुईंग बिझनेस. आणि आधार ऍक्टचं आपल्याला माहिती आहे, रॅशनलायझिंग सबसिडीज. पर्याय क्रमांक 2 हा इझी कॅटेगरीतील प्रश्न होता. हा असे क्वेश्चन बरोबर आलेच पाहिजेत. पर्याय क्रमांक 2 हे या क्वेश्चनचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. मानवी विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI हा आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहेत. हे 3 आयाम आहेत. या 3 आयामावर मानवी विकास निर्देशांक काढला जातो. बरोबर आहे. राहणीमानाचे मोजमाप हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन याच्या आधारे केले जाते. तर हे आहे ना, ही टर्म ही पण इंग्लिश मध्येच वाचायची. जीडीपी पर कॅपिटा आहे का? नाही. काय आहे तर GNI पर कॅपिटा आहे. त्यामुळे हा आपल्याला डीप लेवलला गेलेला क्वेश्चन दिसतो. याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सांगतोच तुम्हाला, 1 मिनिट. आता आपल्याला करायचं काय आहे तर आता आपल्याला पहिल्यांदा करायचं आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. त्यानंतर करायचं आहे आपल्याला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. त्यानंतर आपल्याला करायचं आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हे कधी सुरू झाले, त्यांचं साल, कोणत्या रिपोर्टनं कोणाला रिप्लेस केलं. त्यानंतर राहिला कुठला? इनइक्वॅलिटी IHDI, ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स GDI यांचे कॉम्पोनंट्स, साल आणि कोणते कोणते आयाम विचारात घेतले जातात हे परफेक्ट
करा. याच्यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न दिसून येतील. पुढचा, प्रधानमंत्री जनधन योजना आयोगाची वन ऑफ द फेवरेट योजना. जसे हिस्ट्रीमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर हे आयोगाचे फेवरेट होते, तसंच प्रधानमंत्री जनधन योजना ही आयोगाची फेवरेट आहे. या योजनेमध्ये 6 कॉम्पोनंट आहेत टोटल. तर ते कोणते आहेत तुम्ही बघून घ्या. योजना, योजनेची डेट, कॉम्पोनंट आणि लाभार्थी, एवढे 4 पॉईंट करायचे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं. तर यात काय काय येतं? वित्तीय समावेशन येतं, वित्तीय साक्षरता येते, पीक विमा यात येत नाही. पीक विम्यासाठी वेगळी योजना आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे ती. आणि विम्याचे कवच 3 नंबर, ह्या 3 कॉम्पोनंट येतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ABC हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जानेवारी 2015 पासून घेतली आहे का? घेतली का? बरोबर आहे. आता नियोजन आयोग नाहीये, नियोजन आयोग सोडून नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ह्याचा सुद्धा लॉंग फॉर्म वर सुद्धा आयोगाने एकदा क्वेश्चन विचारला होता. इन्स्टिट्यूशन आहे, इन्स्टिट्यूट नाही. प्रमाणक स्थापक नॉर्मॅटिव्ह नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे का? आहे. आता नॉर्मॅटिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही बरोबर आहेत. हे पहिला बघूया, ऑप्शन 3 दोन्ही बरोबर आहेत. नॉर्मॅटिव्ह प्लॅनिंग म्हणजे काय? आता काय आहे याच्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे याचं प्लॅनिंग करणं म्हणजे नॉर्मॅटिव्ह प्लॅनिंग. आणि तेच तेच नीती आयोगाचं मुख्य मार्गदर्शक तत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. आता हा क्वेश्चन हा सुद्धा बेसिक नॉलेज वरती. मी तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये एकच सांगतो, बेसिक नॉलेज परफेक्ट करा, कारण इथून पुढे जे क्वेश्चन येणार आहेत फक्त आणि फक्त बेसिक नॉलेज वरती आपण त्यांना टॅकल करू शकतो. आता इंटरनॅशनल सोलार अलायन्स याबाबत हा क्वेश्चन आहे. आपल्याला माहित नाही समजा, तर कोणते विधान बरोबर नाही विचारले त्यांनी. ठीक आहे, एवढं आपल्याला डिटेल नाही. तर कसा क्वेश्चन टॅकल करायचं ते सांगतो. युती 121 देश आहेत असतील, आकड्यांवरती डाऊट घ्यायचा नाही कारण आपल्याला माहित नाही. हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्त यांच्यामध्ये अंशतः आणि पूर्ण समाविष्ट आहे. आता जर आपल्याला जिओग्राफीचं थोडं जरी नॉलेज असेल, ही पृथ्वी आहे, हा इक्वेटर आहे, हे समजा तुमचं कर्कवृत्त आहे आणि हे मकरवृत्त आहे, तर आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त प्रकाश हा या झोन मध्येच पडतो. सर्वात जास्त सूर्यप्रकाश या झोन मध्येच अवेलेबल होतो. त्यामुळे कर्कवृत्त आणि विषुववृत्त एवढेच देश असणार आहेत का? नाही. कर्कवृत्त आणि मकरवृत्त या पट्ट्यातील सुद्धा देश असले पाहिजेत ना, इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे म्हणल्यावरती. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग होतं आणि हेच आपलं उत्तर आहे. थोडंसं जर डोकं लावलं तर हा प्रश्न सुद्धा सुटू शकतो. आता भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो होते त्यावेळेला. यांनी संयुक्तपणे ही युती सुरू केली होती का? तर केली होती. आणि ही युती 30 नोव्हेंबर 2015 साली पॅरिस येथे सुरू केली होती. पॅरिस कॉन्फरन्स जी होती त्यावेळेला ही युती सुरू केली होती. तर हा सुद्धा आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग वरती क्वेश्चन टॅकल होऊ शकतो, हे आपण आता बघितलं. पुढचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व्हेरी 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 इम्पॉर्टंट, आयोगाचं फेवरेट, 2007-8 मध्ये सुरू करण्यात आलं. तर हे पण बघा, आता 7-8 विचारले तर कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलं हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतील. कारण बरोबर आपल्याला माहिती आहे की 2002 ला 10वी पंचवार्षिक योजना सुरू झाली आणि 2007 ला पंचवार्षिक योजना संपली. आणि हे पण आपण फक्त 2007च लक्षात ठेवलं असतं. आणि जर प्रश्न आला 10व्या पंचवार्षिक योजनेत होतं का 11व्या पंचवार्षिक योजनेत होतं तर आपण कन्फ्यूज होऊ शकतो. तर हे अभियान आहे ना, तर हे 11व्या पंचवार्षिक योजनेत आहे, कारण 7-8 मध्ये आहे. तर हे पण लक्षात ठेवा. आणि जे बाउंड्रीवरच्या अशा ज्या योजना आहेत ना त्या सुद्धा बघून ठेवा. बाउंड्रीवरचे साल म्हणजे आता 2002 ला जर कुठली योजना असेल तर ती पण बघून ठेवा. हे 9व्या पंचवार्षिक योजनेत आहे का 10व्या पंचवार्षिक योजनेत आहे. तर स्टेटमेंट 1 हे बरोबर आहे. तांदूळ गहू डाळी यांचे उत्पादन वाढवणे हा त्याचा
हेतू होता का? तर बरोबर आहे. त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान परत एकदा सुरू करण्यात आलं आणि त्यात हे तांदूळ, गहू, डाळी यांच्या बरोबरच कडधान्य, तेलबिया यांचा समावेश करण्यात आला. ते सुद्धा अभियान बघून ठेवा. तर पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने बरोबर आहेत. जर इकॉनॉमिक्सचा पेपर जर बघितला ना, तर मुलांमध्ये चर्चा काय आहे इकॉनॉमिक्सच्या पेपर बाबत, की इकॉनॉमिक्स मध्ये जास्त क्वेश्चन हे आतापर्यंत आलेले आहेत आणि आउट ऑफ द बॉक्स असतील तर ऑल ऑफ द अबो हा पर्याय इकॉनॉमिक्स मध्ये खूप वेळा चालतो. आतापर्यंत पण चालतो तो पर्याय. पण हे कधी वापरायचं? वॉर्निंग म्हणून सांगतो, जर आपल्याला क्वेश्चन येत असेल तर त्यात ते वापरायचं नाही. तुम्हाला जर क्वेश्चन मध्ये रिस्क घ्यायचीच आहे आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि तिथं जर ऑल ऑफ द ऑप्शन असेल आणि त्या क्वेश्चन बद्दल तुम्हाला काहीच माहित नाही, तरच इकॉनॉमिक्स मध्ये ऑल ऑफ द अबो क्वेश्चन, ऑल ऑफ द अबो ऑप्शन मार्क करायचा. आता हा क्वेश्चन परत एकदा कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे, कारण प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ची उद्दिष्टे काय? हा जर आपण शासनाच्या वेबसाईट वरती प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ह्या साईट वरती जर बघितलं तर महिला आणि मुलांच्या आरोग्यात सुधारणा आणि महिला सक्षमीकरण ही दोनच उद्दिष्ट तुम्हाला दिसून येतील. पण आयोगाने याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 दिलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर 2004 ला हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता, हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. तर हा उपक्रम काय होता? तर भारतातील बालमजुरीचे निर्मूलन करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांनी युती करून हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं होतं. अमेरिका जेवढं अनुदान देईल तेवढंच अनुदान भारताने सुद्धा या उपक्रमात गुंतवणे अपेक्षित होतं. त्यामुळे जर उद्या विचारलं डॉलर मॅचिंग अनुदान, हे आपल्याला काहीतरी इकॉनॉमिक टर्म वाटते, काहीतरी वेगळं वाटतं. हा उपक्रम कशासाठी सुरू केला होता? उद्या जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा, बालमजुरीचं निर्मूलन करण्यासाठी हा उपक्रम भारत आणि अमेरिका यांच्यातर्फे राबवण्यात आला होता. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आता परत जीएनपी, जीडीपी, एनडीपी, एनएनपी हे पण परफेक्ट करून ठेवायचं. त्यानंतर जीडीपीच्या पद्धती, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत आणि उत्पादन पद्धत या सुद्धा बघून ठेवायच्या. पुढचं विशिष्ट स्टेटमेंट, विशिष्ट कालावधीमध्ये देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजेच ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट होय. हे इंग्लिशमध्ये टर्म बघा, कारण मराठीमध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतो. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणले त्यांनी, जीएनपी विचारलेलं आहे म्हणूनच त्यांनी कंसात आपल्याला इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. आता उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो, जीएनपी मध्ये केला जातो. आता जीएनपी मध्ये काय आहे आपण बेसिक समजून घेऊया. जीडीपी आणि जीएनपी. जीडीपी म्हणजे काय? तर डोमेस्टिक म्हणजे काय? तर भारताच्या सीमेच्या आत केलेलं उत्पादन, मग ते कोणी पण घेऊ दे, भारतीयाने घेऊ दे किंवा परदेशी माणसाने भारतात येऊन एखादी कंपनी टाकली आणि तिथं उत्पादन घेतलं, तर कोणी पण घेऊ दे, त्याचा समावेश जीडीपी मध्ये केला जातो. आणि जीएनपी मध्ये आता हे एन आहे ना, तर हे लक्षात ठेवा, एन म्हणजे भारताच्या नागरिकानं घेतलेलं उत्पादन, भारताच्या नागरिकाने घेतलेलं उत्पादन, मग ते कुठं पण घेऊ दे जगभरात, याचा समावेश जीएनपी मध्ये होतो. ओके, तर हा या दोन कन्सेप्ट मधला बेसिक फरक आहे. उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश केला जातो का? नाही केला जात. ह्याचा जीडीपी मध्ये केला जातो म्हणूनच तुम्हाला सांगितलं. आता प्रतिमानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शवते. तर प्रतिमानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शवते का? नाही, हे सीमांत उत्पादन नसते. हे कसं असते तर तुमचं हे सरासरी उत्पन्न असतं. पर कॅपिटा इन्कम हे
सरासरी इन्कम असतं. तर कोणती विधाने अयोग्य आहेत असं विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 बी आणि सी हे उत्तर आहे. (2021) पुढचा क्वेश्चन परत नीती आयोग. नीती आयोग एक फेवरेट टॉपिक आयोगाचा. नीती आयोगाच्या 2017 ते 2020 या त्रैवार्षिक आराखड्याची ही उद्दिष्टे आहेत. आता कोणती उद्दिष्टे आहेत आपण केले का नाही केलेलं तरी पण कॉमन सेन्स वरती हा क्वेश्चन टॅकल होऊ शकतो. सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे चालते. सन 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे ओके. सन 2022 पर्यंत प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणे. आता मला सांगा की बेसिक गोष्टी पूर्ण करण्यालाच त्रैवार्षिक आराखड्यात उद्दिष्ट देणार ना. आपल्याकडे अजून दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे, अजून वीज पुरवठा आहे, त्यानंतर लोकांना अजून घरं नाही आहेत, बेघर लोक खूप आहेत. मग हे वार्षिक आराखड्यात पहिल्यांदा प्रायोरिटी यावरती असली पाहिजे ना. प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना. आता गोवा सारखं लहान राज्य आहे तिथं केंद्रीय विद्यापीठाची म्हणजे तेवढी अशी गरज नाहीये. हे कधी आहे तर हे सेकंडरी किंवा टर्शरी गोल मध्ये आपल्याला आलं पाहिजे. हे प्रायोरिटी येणार आहे का तर हे प्रायोरिटी येणार नाही, कारण प्रत्येक राज्यात काय गरज आहे ना. त्यामुळे या ऑप्शनवरती आपण थोडासा विचार करून हा ऑप्शन इलिमिनेट करू शकतो. पर्याय क्रमांक 4 आणि हेच आयोगाचं उत्तर आहे. थोडंसं सारखं मी तुम्हाला कायम नेहमी म्हणल्याप्रमाणे थोडंसं जर आपण शांत डोक्याने क्वेश्चन वाचला आणि ऑप्शन वाचला तर क्वेश्चन हा टॅकल होऊ शकतो. वातावरण बदलाबाबत नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज हे काय शिफारस करतं. तर हा क्वेश्चन कॅन्सल झालाय कारण ह्यातलं एकही मिशन त्यामध्ये नाहीये, त्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल झालाय. याचा आपण एक्सप्लेनेशन पुढे एकदा हा क्वेश्चन रिपीट झालाय त्यावेळेस बघू. मी तुम्हाला का म्हणतो कॅन्सल झालेले क्वेश्चन सुद्धा बघा, कारण हा क्वेश्चन कॅन्सल झालाय आणि आय थिंक 23 का 24च्या पेपरमध्ये परत यावरच क्वेश्चन विचारलाय आणि त्यावेळेला ऑप्शन त्यांनी बरोबर दिलेले आहेत. त्यामुळे प्रश्न जरी कॅन्सल झाला असला तरी तो पॉइंट आपण स्किप करायचा नाही. आता तो पॉइंट आपण पुढच्या ज्यावेळेला क्वेश्चन येणार आहे परत त्यावेळेला घेणार आहे, त्यामुळे इथं स्किप केलेला आहे. तर आता पुढील विधाने विचारात घ्या. आता हे महागाई संदर्भात चलनवाढी संदर्भात आलेले आहेत. आता रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असू शकते. असू शकते का असू शकते, कुठपर्यंत असू शकते तर रांगती चलनवाढ आणि त्यानंतर एक असते पळणारी चलनवाढ. चालती आणि त्यानंतर पळणारी. तर वॉकिंग म्हणतात त्याला, वॉकिंग. ह्या दोनच फायदेशीर असतात, रांगती आणि चालणारी. ह्या पळणारी पासून पुढे जे असतात ना तर ते डेंजर झोन चालू होतो तिथून पुढे, त्यामुळे फायदेशीर असू शकते. चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते का मूल्य चलनवाढीच्या काळात? नाही वाढत. चलनवाढ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पैशाचे मूल्य. चलनवाढ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पैशाचे मूल्य. आता हे असं काय आहे तर आता आपण लेटेस्ट उदाहरण सांगतो तुम्हाला जे आता आपल्या जगभरामध्ये चालू आहे. कसं होतं, पहिल्यांदा साधारणपणे आपल्याला $80 आपल्याला तेलाचा एक बॅरेल मिळायचा, कच्च्या तेलाचा, क्रूड ऑइलचा. आता $120 पर्यंत त्यांच्या किमती गेलेल्या आहेत. $120 आपल्याला एक बॅरेल मिळतो. मग काय झालं तर आधी $80 वापरून आपण एक बॅरेल घेऊ शकत होतो. म्हणजे अगोदर जर 120 कंपॅरिझन केलं, ज्या वेळेला महागाई नव्हती त्यावेळेला आपण $120 किती घेऊ शकत होतो तर 1.5 बॅरेल. $120 आपण 1.5 बॅरेल तेल घेत होतो. ओके. आता चलनवाढ झाली, पैशाचं मूल्य कमी झालं, त्यामुळे $120 आपल्याला किती यायला लागलाय, एकच क्रूड ऑइलचा बॅरेल यायला लागलाय. त्यामुळे काय झालं, आपलं पैशाचं मूल्य
काय झालं, वाढलं कमी झालं, पैशाचं मूल्य कमी झालं, त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. तिसरं स्टेटमेंट, चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते का, तर बरोबर आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. आता याचं उदाहरण घेऊन सांगतो. जर एखाद्याने ज्या वेळेला $80 एक बॅरल येत होता, त्यावेळेला जर त्याने $80 कुणाकडून कर्ज घेतला असेल तर त्यावेळेला त्याला $1 एक बॅरल येत होता, आणि आता जर त्याला कर्ज फेडायचं झालं तर तो किती देणार आहे, $80 देणार आहे त्या व्यक्तीला. पण त्याला आता $80 मध्ये कर्ज जर समजा एखाद्याने फेडलं आणि त्या माणसाला $80 दिले, तर जो कर्जदार होता, कर्ज देणारा जो होता, त्याला $80 मिळाले, आणि $80 मध्ये त्याला आता एक बॅरल येणार आहे का तेलाचा, एक बॅरल येणार नाही, त्याच्यापेक्षा कमीच तेल त्याला येणार आहे. त्यामुळे फायदा कुणाचा झाला, तर ऋणकोचा फायदा झाला ना, कारण त्याने आता जर बघितलं तर एक बॅरेलची किंमत $120 झालेली आहे. तर त्यानं तसं बघायला गेलं तर आता $120 त्याला द्यायला पाहिजे होते $80, पण तो देतोय का, नाही, तो किती देतोय, $80 देतोय. त्यामुळे फायदा कोणाचा होतो, ऋणकोचा, आणि तोटा कोणाचा होतो, धनको. ऋणको म्हणजे कर्ज घेणारा, धनको म्हणजे कर्ज देणारा. चौथं स्टेटमेंट, चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते. उत्पन्नातील विषमता कमी होते का, नाही, चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता वाढते. गरीब अजूनच गरीब होतात आणि श्रीमंत अजूनच श्रीमंत होतात. त्यामुळं हे स्टेटमेंट सुद्धा रॉंग आहे. तर बरोबर स्टेटमेंट कुठले आहे, तर ए आणि सी, पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर स्टेटमेंट आहे. चलनवाढ आणि चलनवाढीचे इफेक्ट हे जर आपण कन्सेप्च्युअल क्लिअरिटी करून घेतली तर हा खूप इंटरेस्टिंग आणि खूप सोपा टॉपिक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. 39 नंबर, पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक, ह्युमन कॅपिटल इंडेक्स, श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकतेसंदर्भात सूचित केला जातो का, बरोबर आहे. मानवी भांडवल निर्देशांक हे 0 आणि 1 यांच्या दरम्यान असतो. आपण बघितलं की HDI, IHDI, जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स असेल तर ते 0 ते 1 मध्येच आहे, त्यामुळे हा पण 0 ते 1 मध्येच आहे. तर इथं बघा, आता परत आयोगाने आपल्याला कसं ट्रिक केलेली आहे, बरोबर विचारले, आपण मारणार पर्याय क्रमांक 3, पण पर्याय क्रमांक 3 ला दोन्हीही चूक दिलेली आहेत. पर्याय क्रमांक 4 आहे की दोन्हीही बरोबर आहेत असं. त्यामुळे इथे पण गडबडीत आपल्याकडून सिली मिस्टेक होऊ शकते. ही अशी सिली मिस्टेक, ऑप्शन टिक करायची, सिली मिस्टेक करायची नाही बरं का. एक वेळ तुमचं वाचताना जरी काही चुकलं तर ती सिली मिस्टेक ठीक आहे, वाचताना चुकलं ती पण नाही, पण ती तरी मान्य करू शकतो. पण क्वेश्चन वरती बरोबर सोडवलाय आणि ऑप्शन मार्क करताना आपण चुकीचा ऑप्शन मार्क केलाय, तर ही सिली मिस्टेक म्हणजे अजिबात मान्य करण्यासारखी नाही. ऑप्शन कधीही केअरफुलीच मार्क करायचा, कारण आपण क्वेश्चन बरोबर सोडवलेला असतो. आपल्याला हातचे 2 मार्क येणारे असतात आणि निगेटिव्ह जर बघितलं तर 2.5 मार्क आपल्याला येणारे असतात. पुढचा, नागरी नियोजन आणि प्राचीन वारशाचे जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह आणि नागरी खात्याअंतर्गत कोणती योजना राबवली जात आहे. आता आपल्याला माहित आहे की प्राचीन वारसा, हेरिटेजची योजना कोणती आहे, हृदय नावातच आहे हेरिटेज, आणि ही योजना नागरी भागासाठी आहे. तर आता या क्वेश्चन मधून आपल्याला काही इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. स्मार्ट सिटी कार्यक्रम बघून ठेवायचा आहे, किती शहर आहेत, 100 शहर आहेत, कोणकोणते आहेत, महाराष्ट्रातली कोणकोणते आहेत, कधी योजना चालू झाली. त्यानंतर अटल मिशन पण बघून ठेवायचं आहे. स्वच्छ भारत मिशन नागरी आणि स्वच्छ भारत मिशन शहरी आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण हे दोन्हीही त्याच्या बेसिक डिटेल्स तरी करून ठेवायच्या आहेत. गांधीजींच्या आय थिंक 150वा जन्मदिवस होता त्यावेळेपर्यंत ते स्वच्छ भारत आपल्याला करायचा होता. पुढचा प्रश्न, 11वी पंचवार्षिक योजना. परत 11वी पंचवार्षिक योजना आली. पंचवार्षिक योजना हा एक टॉपिक, या टॉपिकवरती आयोगाने भर दिला आहे. पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय करायचं आहे, तर पंचवार्षिक योजना त्यामध्ये काय काय टार्गेट्स ठेवण्यात आली होती, खास करून वृद्धीची. त्यानंतर आपण किती ग्रोथ त्यात अचीव केली, हाय ग्रोथ कुठल्या पंचवार्षिक योजनेत आपण साध्य केली. त्यानंतर लो ग्रोथ जे आहे ते निगेटिव्ह वृद्धी दर किंवा कमी विकास दर कोणत्या योजनेत होता,
हे सुद्धा आपण बघायचं आहे. त्या प्रत्येक योजनेत कोणकोणत्या महत्वाच्या योजना चालू केल्या, कोणत्या महत्वाच्या इन्स्टिट्यूटची स्थापना झाली, त्यानंतर प्रत्येक पंचवार्षिक योजनेत महागाईचा दर काय होता, त्यानंतर आपल्याला त्यात बघायचं आहे योजना बघितल्या आपण त्याच्यात, आणि कोणत्या क्षेत्रावरती सर्वात जास्त खर्च करण्यात आलेला होता, हे आपल्याला पॉइंट्स प्रत्येक योजनेचे बघायचे आहेत. तर 27 टार्गेट्स किती गटात विभागले होते हे विचारले. आता हे लक्षात ठेवायचं, 11व्या पंचवार्षिक योजनेचे टार्गेट कुठले होते, तर 27 टार्गेट होते. किती गटात होते, तर 6 गटात होते. हे लक्षात ठेवा. आता SDG शाश्वत विकास ध्येय, SDGच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहे. शाश्वत विकासाच्या संदर्भातील संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ दी जानेरो येथे 2015 मध्ये झाली का, नाही झाली. शाश्वत विकास ध्येय जागतिक ध्येय म्हणून ओळखली जातात, बरोबर आहे. शाश्वत विकास ध्येयांनी सहस्त्रकातील विकास ध्येयांची जागा घेतली आणि शाश्वत विकास ध्येये जानेवारी 2012 पासून अस्तित्वात आली. आता MDG आणि SDG यावरती जर क्वेश्चन आला ना, तर कंपल्सरी क्वेश्चन हा तो इंग्लिश मधूनच वाचायचा. कारण काय होतं, हे सहस्त्रक विकास ध्येय आहेत. MDG ला मराठीचं नाव काय आहे, सहस्त्रक, हे मराठीत नाव आहे MDG ला. आणि ह्या सहस्त्रक वरून आपण काय अजूम करतो, SDG अजूम करतो आपण त्याला सहस्त्रक वरून. त्यामुळे SDG MDG चा क्वेश्चन आला तर कंपल्सरी इंग्लिश मधून वाचायचा, डबल क्रॉस चेक करायचा, जेणेकरून आपली तिथे सिले मिस्टेक होणार नाही. आता SDG आणि MDG हे दोन्हीही जेव्हा कॉन्फरन्स झाल्या, तर या दोन्ही कॉन्फरन्स या झाल्या न्यूयॉर्क सिटीमध्ये झालेल्या होत्या, अमेरिका. त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला तेवढंच आहे. MDG चा असू दे स्वीकार केला, ती पण कॉन्फरन्स न्यूयॉर्क मध्ये होती. SDG चा स्वीकार केला, ती पण कॉन्फरन्स न्यूयॉर्क मध्ये होती. त्यामुळे रिओ दी जानेरो आहे का, नाही, हा ऑप्शन चुकीचा आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. शाश्वत विकास ध्येय आपल्याला माहिती आहे 2012 पासून नाहीये. कधीपासून आहे, तर 2015 पासून अंमलात आणली, 2015 पासून अस्तित्वात आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 B आणि C हे उत्तर आहे. MDG SDG मध्ये करायचं, MDG चं किती होतं, तर 8 गोल्स आणि 169 टार्गेट्स. SDG मध्ये किती आहेत, 17 गोल्स आहेत. त्यांचा क्रम पण पाठ करून ठेवायचा, कोणत्या नंबरला कोणतं गोल आहे. MDG चं सुद्धा पाठ करून ठेवायचं. आणि दोन्ही परिषद तुम्हाला मी सांगितल्या तशा न्यूयॉर्क सिटी, एवढं लक्षात ठेवा. MDG असू दे किंवा SDG असू दे, दोन्हींचा स्वीकार हा न्यूयॉर्क मधले कॉन्फरन्स मध्येच केला गेला. सर्व अमेरिकेनंच आपल्याकडे घेतलं की आमचंच नाव झालं पाहिजे. पुढचा क्वेश्चन, पेन्शन संबंधी श्रमयोगी मानधन योजना डेट बघायची, लाभार्थी बघायचे, कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे बघायचं, आणि त्यातून काय दिलं जातं हे बघायचं. अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू आहे. आता आपल्याला माहिती आहे की ही श्रमयोगी योजना आहे ना, ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी लागू आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना चालू केली होती. कारण संघटित क्षेत्रातील कामगारांना ऑलरेडी पेन्शन असतात आणि त्यांना जे आपण म्हणतात की जे नोकरीचे जे बेनिफिट्स असतात ते त्यांना जास्त मिळतात. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना आपल्याला माहिती आहे की हातावरचं पोट असतं त्यांचं, त्यांना पेन्शन मिळत नाही. त्यांना पेन्शन मिळावी यासाठी शासनाने ही योजना चालू केली होती. तर कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी योजना लागू केली होती, तर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आपल्याला माहिती आहे. तर असंघटित क्षेत्रात कोण कोण येतं, बांधकाम मजूर येणार का, डेफिनेटली बांधकाम मजूर येतात. हे दृकश्राव्य कामगार म्हणजेच काय ऑडिओ व्हिज्युअल वर्कर्स हे येणार का, हे पण येणार. त्यानंतर मिड डे मिल वर्कर्स, मिड डे मिल मध्ये काम करणारे वर्कर येणार का, तर हे पण येणार. त्यामुळे ऑल ऑफ द अबोव हा या प्रश्नाचा 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन,
निव्वळ राष्ट्रीय उत्पादन परत आलं, काय सांगितलं, इंग्लिशमध्ये वाचायचं. कुठं आहे, नेट नॅशनल प्रॉडक्ट, NNP. एन आलं का, काय म्हणलेलं मगाशी, GNP. एन म्हणजे काय, नागरिक. नागरिकांनी घेतलेलं उत्पन्न. परत आलं इथं. आता हे नेट नॅशनल प्रोडक्ट आहे, एन आले, त्यामुळे यातनं वजा काय केलं, तर वजा काय केलं आपण, यातनं डिप्रिसिएशन वजा केलेलं असतं, त्यामुळे हे नेट नॅशनल प्रोडक्ट याला म्हणलं जातं. कोणते विधान अयोग्य आहे असं विचारलेलं आहे, बघूया. हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकाचे उत्पन्न दाखवते. दाखवते का, तर दाखवते. आर्थिक वर्षात केलेल्या सेवांचे उत्पादन देशातलं पण दाखवते आणि परदेशातलं पण दाखवते. हा क्वेश्चन कॅन्सल झालाय. का कॅन्सल झालाय ते पण सांगतो. परदेशातून येणारं उत्पन्न, पण परदेशातून येणारं उत्पन्न पण परदेशातील काय म्हणलं पाहिजे त्यांनी, परदेशातील भारतीयांनी म्हणलं पाहिजे होते. परदेशातील भारतीयांनी असं म्हणायला पाहिजे होतं त्यांनी, त्यामुळं हे स्टेटमेंट रॉंग येतं आणि हाफ स्टेटमेंट दिलेलं आहे. ह्याच्या निर्यात आयात, याच्यात निर्यात आयात यांचा समावेश असतो. निर्यात आयातीचा समावेश असतो का, असतो. तुम्हाला मगाशीच म्हणलं की परदेशातील भारतीयांनी घेतलेलं उत्पन्न याचा सुद्धा समावेश असतो, परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकाचे उत्पन्न समाविष्ट नसते. परदेशातील असते का, असते, पण परदेशातील भारतीयांनी घेतलं पाहिजे. इथं पण भारतीयांचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट रॉंग येतं. आता याला निव्वळ म्हणतात कारण यामध्ये सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून भांडवली घसाऱ्याची वजावट केली जाते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आता आपल्याला अयोग्य विचारले, ए आणि बी हे दोन्ही पण अयोग्य आहेत, ऑप्शन यामध्ये नाही, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. कळलं का, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी इथं महत्वाची आहे. कारण परदेशातून येणाऱ्या सांगितले, पण परदेशातून येणाऱ्या कुणाकडून येणाऱ्या, जे नागरिक भारतीय आहेत भारतीयांकडून येणार पाहिजे असं स्टेटमेंट पाहिजे होतं, त्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. कारण तिथं आपल्याला ऑप्शन तिथं दिसत नाही. पुढचा प्रश्न, असं निरीक्षणात आलं आहे की पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष असतो. बरोबर आहे. क्वेश्चन झाल्यावरती एक्सप्लेनेशन सांगतो मी तुम्हाला. पुढचं, विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध असतो. असतो का, नसतो. विकास, आता आपण बघितलं असेल की शाश्वत विकास, शाश्वत विकासामध्ये आपण काय करणार आहे, तर शाश्वत विकास म्हणजे विकास आणि पर्यावरण या दोघांना आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. त्यामुळे आपण शाश्वत विकास ही संकल्पना मांडली. तर शाश्वत विकासामध्ये विरोध असेल का पर्यावरण आणि विकासामध्ये, नाही. पर्यावरणाला सोबत घेऊनच आपल्याला विकास करायचा आहे, त्यामुळे नेहमी विरोध असतो का, तर नसतो. शाश्वत विकासाची संकल्पना बघितली तर यामध्ये विरोध नसतो, त्यामुळे ऑप्शन 2 हा चुकीचा आहे. आणि वृद्धीमध्ये संघर्ष असतो का, तर असतो. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी ही कन्सेप्ट थोडी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता आर्थिक वृद्धी जर आपण घेतली तर आर्थिक वृद्धी ही निगेटिव्ह टर्म आहे. वृद्धी निगेटिव्ह आहे, वृद्धीमुळेच पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागला, त्यामुळे आपण परत विकासाकडे आलो. विकास ही कशी टर्म आहे, तर विकास ही पॉझिटिव्ह टर्म आहे आणि तिथूनच परत शाश्वत विकासाची संकल्पना झाली. हे बेसिक लक्षात ठेवा. वृद्धी म्हणजे निगेटिव्ह कन्सेप्ट आहे आणि विकास म्हणजे पॉझिटिव्ह आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय सोलार मिशन 2010 मध्ये सुरू करण्यात आले का, बरोबर आहे. ते जे होतं ना मगाशी, नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, हे त्यातील हे राष्ट्रीय सोलार मिशन हे त्याचं सब मिशन आहे त्या सोलार एनर्जी मधलं. त्यावर हा क्वेश्चन आपल्याला फ्रेम झालेला दिसून येतो. सन 2021-22 मध्ये 1 लाख मेगावॅट वीज निर्मिती करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे
की इकॉनॉमिक्सच्या क्वेश्चन मध्ये ऑल ऑफ द अबो हाच ऑप्शन आपल्याला जास्तीत जास्त वेळा दिसून येतो. जर माहीतच नसेल तर कधी पण मार्क करताना ऑल ऑफ द अबो हाच ऑप्शन मार्क करा. आता रेरा कायदा विचारलेला आहे. रेरा कायद्याच्या संदर्भात रेरा 2016 मध्ये संमत झाला. घरांच्या खरेदीदारासंबंधी हित सांभाळण्याचे उद्दिष्ट आहे हे सर्वांना माहिती आहे. जम्मू काश्मीर राज्यात लागू नव्हता. पॉलिटीच्या पेपरमध्ये तुम्हाला सांगितलं तसं जम्मू काश्मीरचं कधी हे झालेलं आहे तर 31 ऑक्टोबरला जम्मू काश्मीरचं विभाजन झालं. 31 ऑक्टोबर 2019ला विभाजन झाले. तेव्हापासून सर्व कायदे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा तात्काळ पद्धतीने जेव्हा भारत देशात कायदा लागू होतो तेव्हाच जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये कायदा लागू होतो. अगोदर तसं नव्हतं. अगोदर काय होतं की कायद्यातच मेन्शन असायचं हा जम्मू काश्मीर सोडून इतर क्षेत्राला लागू आहे. त्यामुळे हा कायदा कधीचा आहे तर 2016चा कायदा आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरला लागू नव्हता. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन, भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत काय खरे आहे? वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे. आपण बघितलं 2001 ची जी 2001 चा सेन्सस होता, 2001 च्या सेन्सस नुसार वृद्धी दर किती होता तर 22%, 22 पॉईंट काहीतरी टक्के हा वृद्धी दर होता. आणि 2011चा जर वृद्धी दर बघितला तर तो 15 पॉईंट समथिंग अशा टक्क्यात आलेला आहे. म्हणजे जवळपास 6.99 असं काहीतरी घट झालेली आहे. त्यामुळे वृद्धी दर कसा आहे? वृद्धी दर घटत आहे. आणि लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झाली आहे. झाली आहे का? झाली आहे. कारण आपली आता वृद्धांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. त्यामुळे काय खरे आहे तर विधान ए आणि विधान बी हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कशाचा सहस्त्रकीय विकास उद्दिष्टांमध्ये समावेश होत नाही? परत आलं, मी तुम्हाला मगाशी म्हटलं सहस्त्रकीय म्हणजे आपल्याला SDG वाटतं, हे एस वाटतं ह्या समूह. त्यामुळे वाचताना इंग्लिश मध्येच वाचायचे क्वेश्चन. SDG MDG काय विचारले आपल्याला? MDG विचारले. MDG किती आहेत? 8 आहेत. MDG मध्ये प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण साध्य करणे आहे का? आहे. स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन आहे. अर्भक मृत्यूचे प्रमाण, अर्भक मृत्यू नाही, काय आहे MDG मध्ये? MDG मध्ये बालमृत्यू, चाइल्ड मॉर्टॅलिटी आहे, इन्फंट मॉर्टॅलिटी नाही. आणि पर्यावरणीय शाश्वतता आहे का? आहे. तर काय नाही विचारले? पर्याय क्रमांक 3 सी नाही हे उत्तर आहे. 8 SDG पाठ असले पाहिजेत. दारिद्र्य, शिक्षण, लिंग समानता, बालमृत्यू, माता आरोग्य, त्यानंतर एड्स सारखे रोग, त्यानंतर 3, 4, 5, 6 पर्यावरण आणि जागतिक भागीदारी हे 8 आहेत. 2000ला लागू झाले हे ते 2014 पर्यंत. कारण 2015ला आपण काय स्वीकारलं? SDG. आणि कोणती कॉन्फरन्स होती ती? दोन्हीची न्यूयॉर्क कॉन्फरन्स. ओके. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विधाने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000? व्हेरी 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 म्हणजे किती पण व्हेरी म्हणा, एकदम इम्पॉर्टंट आहे लोकसंख्या धोरण 2000. कारण यावरती एवढ्या वेळा क्वेश्चन गेलाय आणि एवढ्या डीप मध्ये क्वेश्चन गेलाय. तुम्हाला आता आपण जेव्हा पुढे क्वेश्चन डिस्कस करणार आहे तेव्हा सांगतो. हे खूप महत्वाचं आहे. हे म्हणजे तुम्हाला एवढं पाठ पाहिजे की झोपेतून उठला तरी तुम्हाला हे सगळं सांगता आलं पाहिजे. त्यामुळे परफेक्ट करून ठेवा. जिथं अभ्यासाला बसताय तिथंच यातले फॅक्ट्स काढून चिटकून ठेवा आणि रोज एकदा तरी वाचा प्रिलिम्स पर्यंत. तर बघूया काय विचारले आपल्याला. योग्य विधाने विचारलेली आहेत. मुले आणि मुली या दोहोंच्या बाबतीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पातळीवरील गळती 30% पेक्षा खाली आणणे. जन्माच्या वेळेचा
इन्फंट मॉर्टॅलिटी रेट 20 पेक्षा कमी करणे किंवा खाली आणणे. जन्माच्या वेळेचा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट लाखामागे 100 पेक्षा कमी आणणे. जन्म, मृत्यू, विवाह आणि गरोदरपणा या संबंधित नोंदणी 100% साध्य करणे. नोंदणी साध्य करायची आहे का 100% करायचीच आहे. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट MMR 100 पेक्षा कमी आणायचा आहे का पर लाखामागे आणायचा आहे. जन्माच्या वेळेचा दर आहे ना हा 20 पेक्षा कमी नाही आहे, हा 30 पेक्षा कमी करायचा आहे. हे त्यांनी इंटरचेंज केले आणि इथं गळती किती करायची, 20% पेक्षा कमी करायची आहे. आता ह्या टक्क्यामध्ये सुद्धा त्यांनी फसवलेलं आहे. पुढचा क्वेश्चन सांगतो. म्हणूनच म्हणलं की एकदम डीप मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं करायचं आहे आणि 76चं धोरण सुद्धा बघून घ्यायचं आहे. तर योग्य विचारलेलं आहे. तर योग्य काय आहे आपलं C आणि D, पर्याय क्रमांक 4 हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. 2022चा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन पेपर बघूया आता. भाववाढीवर परत क्वेश्चन आलेला आहे. भाववाढ, चलनवाढ, महागाई. महागाई आणि दारिद्र्य, बेरोजगारी हे 3 टॉपिक महत्वाचे आहेत. पुरवठा बाजूच्या घटकाचे प्राबल्य असल्याने दीर्घकालीन धोरण, लॉंग टर्म धोरण उपयुक्त ठरू शकते. बदलती उत्पादन रचना हे लॉंग टर्म धोरण आहे. नियोजित आयात धोरण हे सुद्धा लॉंग टर्म धोरण आहे. वाहतुकीवर भर आणि नाशवंत वस्तूसाठी सुविधा म्हणजेच कोल्ड स्टोरेज हे सुद्धा लॉंग टर्म धोरण आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ द अबो. परत इकॉनॉमिक सेक्शन ऑल ऑफ द अबो आन्सर. फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स, जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक मोजताना कोणते घटक विचारात घेतला जात नाही. आता फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स यामध्ये 3च महत्वाचे आयाम आहेत. त्यामध्ये आहे तुमचं आयुर्मान, त्यानंतर आहे बालमृत्यू आणि त्यानंतर आहे साक्षरता. तर हे 3 आहेत. नाही कुठलं, दरडोई उत्पन्न. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. 23वा प्रश्न, टोटल पॉवर्टी गॅप. परत दारिद्र्य या टॉपिकवरती प्रश्न आलेला आहे. कोणते विधान योग्य आहे असं विचारलेलं आहे. दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन टोटल पॉवर्टी गॅप करते. बरोबर आहे. टोटल पॉवर्टी गॅप ही संकल्पना गौरव दत्त आणि मार्टिन यांनी मांडली होती. त्यामुळे बरोबर आहे. पॉवर्टी गॅप म्हणजे काय आहे तर एक लाईन असते, म्हणजे ही दारिद्र्य रेषा आहे समजा. इथं तुम्हाला 20 रुपये दारिद्र्याची रेषा आहे आणि तुमचं समजा एखादा गरीब आहे तर त्याचं उत्पन्न 15 रुपये आहे, तर तो त्याला दारिद्र्य रेषेच्या वर काढण्यासाठी किती रुपयाची अजून मदत पाहिजे तर 5 रुपयांनी त्याचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. त्यामुळेच रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाचं मापन दारिद्र्य रेषा करते. कळाली का कन्सेप्ट? त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. परत पॉवर्टीवरती क्वेश्चन. दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिले आहे? आता दारिद्र्य निर्मूलन आणि उपजीविका प्रोत्साहन. उपजीविका प्रोत्साहन म्हणजे काय आहे तर लाईव्हलीहूड प्रमोशन. काय बघा, लाईव्हलीहूड प्रमोशन. पॉवर्टी रिडक्शन करायचं आहे आणि एखाद्याचा लाईव्हलीहूड प्रमोशन करायचं आहे म्हणजे त्याच्या जीवनाचा स्तर वाढवायचा आहे, तर त्यासाठी कुठल्या कुठल्या कार्यक्रमांना पाठबळ दिलं असेल जरी आपल्याला माहित नसलं तरी गृहनिर्माण यायला पाहिजे का? यायला पाहिजे. कारण काय होणार आहे गृहनिर्माणामुळे? जीवनाचा स्तर तुमचा सुधारणार आहे. बहुराज्य आरोग्य सेवा व्यवस्था क्षमता सुधारणा यायला पाहिजे का? यायला पाहिजे. प्रशासन व गुणित उपजीविका पाठबळ गोल्स बरोबर आहे. आणि आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण. परत पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ द अबो. महाराष्ट्र शासनाने या वर्षापासून जेंडर बजेटिंग चालू केलं, तर कुठलं साल आहे तर 2013. पाठ करून ठेवा. 2013. पहिलं राज्य आय थिंक ओडिशा आहे. ओडिशानं पहिल्यांदा मांडला होता 2005 साली. एकदा क्रॉस चेक करून बघा.
खालीलपैकी कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? आता आपल्याला माहिती आहे साऊथचे जे स्टेट आहेत तिथं सेक्स रेशिओ चांगला आहे. केरळ येणार नाही आणि कर्नाटक येणार नाही. आणि बाललिंग गुणोत्तर आदिवासी भागातील जे जिल्हे आहेत किंवा आदिवासी भागातील जे राज्य आहेत तिथं बाललिंग गुणोत्तर आपल्याला जास्त असलेलं बघायला मिळतं. त्यामुळे मध्य प्रदेश सुद्धा नाही. पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे? आता एवढं लांबड लावले क्वेश्चन मध्ये जागतिक बँक यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये आपल्याला काय विचारले, फक्त शहरातील समस्या कोणत्या आहेत आणि त्याचं कुठल्या समस्या निराकरण झालं पाहिजे. तर काय आहे, खराब स्थानिक प्रशासन आहे का? आहे. अत्यल्प वित्त पुरवठा आहे का? यस. खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन आहे का? यस. वेगाने खालवणारा पर्यावरण दर्जा आहे का? पर्यावरण दर्जा आहे का? आहे. पर्याय क्रमांक 3 वरील सर्व. पर्यावरण दर्जा म्हणजे सध्या लेटेस्ट ट्रेंडिंग टॉपिक कुठला आहे आपला? AQI. AQI एक जरा बघून ठेवा, म्हणजे कसा काढला जातो, कोणते घटक विचारात घेतले जातात. आता एक सहजासहजी आपल्याला आठवलं म्हणून सांगितलं. पुढचा प्रश्न, कोणते विधान लिंगभाव असमानता निर्देशांक परत आला? GII तुम्हाला म्हणलेलं मगाशी लागू होते. आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजार हे 3 आयाम आहेत. या आयामामुळे लिंगभाव फरकाची कल्पना येते का? येते. यातील फरकाची कल्पना येते. GII चे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंग भाव असमानतेची तीव्रता दर्शवते. हे पण बरोबर आहे. HDI चं कसं आहे, तर 0 म्हणजे तुम्ही एकदम झिरो HDI आहे तुमचा, आणि 1 म्हणजे तुमचा सर्वात जास्त विकास झालेला आहे. जसं 1 कडे जाईल तसं. आता लिंगभाव समानतामध्ये ह्याच्या उलट आहे. 0 म्हणजे समानता, 0 म्हणजे समानता आणि 1 म्हणजे काय? असमानता. झिरो म्हणजे समानता, म्हणजे कुणाकडेच काय नाही, सर्व समान, आणि 1 म्हणजे असमानता. त्यामुळे याचं मूल्य जे आहे हे उलट आहे. उच्च मूल्य म्हणजे जास्त असमानता, म्हणजे 1 म्हणजे जास्त असमानता. यामुळे दुसरा जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट काय आहे, प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो. बरोबर आहे. आता हे 3 आयाम आपण बघितले, आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजारपेठ. तर याच्यातील जे इतर आयाम आहेत, म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, सब आयाम म्हणू शकतो. सब आयाम जे आहेत यामध्ये सक्षमीकरणामध्ये काय आहे, तर संसदीय गटांना संसदीय जागांचा वाटा, आणि दुसरं काय आहे तर माध्यमिक शिक्षणातील सहभाग आहे. बरं का, लक्षात ठेवा, प्राथमिक शिक्षण नाही, माध्यमिक शिक्षणातील सहभाग आहे सक्षमीकरणामध्ये. त्यामुळे कोणते लागू होते, तर फक्त बी, पर्याय क्रमांक कोणते लागू होते, तर A आणि B, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भूमिराशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणती विधाने लागू आहेत? तर भूमिराशी काय, 1 एप्रिल 2018 आली, तारीख लक्षात ठेवा. मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट अँड हायवेज या मंत्रालयाने सुरू केली. बरोबर आहे. भूसंपादनाची प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय आणि यंत्रीकृत व्हावी म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. बरोबर आहे. पूर्णपणे मेकॅनायझेशन कडे आपण गेलेलो आहे आणि डिजिटल व्हावी या उद्देशाने ही सिस्टीम लॉन्च केली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन, Rio+20 परत आलं, SDG, MDG आणि परिषदा. Rio+20 संयुक्त राष्ट्र निरंतर विकास परिषदेविषयी कोणती विधाने योग्य आहेत? जून 2014 मध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये पार पडली.
तुम्हाला मगाशीच सांगितलं की ब्राझीलमध्ये नाहीये. ही परिषद कुठे झाली होती? न्यूयॉर्क सिटी. या परिषदेत जगासमोर सहस्त्रक विकास ध्येय मांडण्यात आली. आता परत सहस्त्रक विकास ध्येय म्हणलं आपण एसडीजी कडे जातो. एसडीजी नाहीयेत, खाली वाचायचं. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स मांडली का? ह्याच्यात नाहीत मांडली. ती 1999 साली झाली होती कॉन्फरन्स. रिओ 92 ला झाली होती. त्यामुळे रिओ +20 2012च्या परिषदेविषयी हे बोलते. सहस्त्र विकास नाही. हरित अर्थव्यवस्था, ग्रीन इकॉनॉमी, हे स्टेटमेंट बरोबर आहे. कारण ग्रीन इकॉनॉमी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याविषयीची तत्वे या परिषदेत स्वीकारण्यात आली होती. आणि चौथं तर एक्स्ट्रीम रॉंग आहे. या परिषदेत सर्व अधिकार काढून घेण्यात आले होते, तर असं कधीच करणार नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर या प्रश्नाचं आहे. पुढचा क्वेश्चन. नीती आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्टे निर्देशांक अहवालाप्रमाणे, परत नीती आयोगावर क्वेश्चन आहे, 2020-21 भारताची उद्दिष्टनिहाय कामगिरी असे दर्शवते की भारताचा 2021 मध्ये 66 पर्यंत सुधारला आहे. तो 2019-20 मध्ये 60, तर 18-19 मध्ये 57 होता. म्हणजे सुधारणा झाली आहे. 18-19 मध्ये 57 होता, 19-20 मध्ये 60 झाला आणि 20-21 मध्ये 66 झाला. तर हे बरोबर आहे. आणि 20-21 मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची कामगिरी 15 पैकी 8 उद्दिष्टांबाबत उत्तम राहिली आहे. आता हे सुद्धा जनरलाइज स्टेटमेंट आहे. मगाशी म्हणल्याप्रमाणे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन, इकॉनॉमी सेक्शन, गो फॉर ऑल ऑफ द अबो. ओनली फॉर आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन. प्लीज रिमेंबर धिस. पुढचा क्वेश्चन. सहस्त्रक विकास उद्दिष्टे, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स साधण्याविषयी भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? भारताने अतिशय समपद्धतीने दारिद्र्यातील घट साध्य केली आहे. वाचतानाच कळतं आपल्याला की आपल्याकडे अतिशय समपद्धतीने असं काही नसतं. 2015च्या अंतिम रेषेनंतर भूकबळी राखण्याचे उद्दिष्ट भारताने योजनेबरहुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्न आपण करतो का? तर नक्कीच आपण प्रयत्न करत आहोत. पहिल्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा असं असतं, समपद्धतीने घट साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे, तर ते स्टेटमेंट बरोबर होतं. तर इथं डायरेक्ट त्यांनी कन्क्लुजन दिलंय की साध्यच केलंय आम्ही, तर आपण समपद्धतीने केलेलं नाही. आपल्या इथं प्रादेशिक विषमता सुद्धा दारिद्र्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे समपद्धतीने आपण घट साध्य केलेली नाही. आता महिला सक्षमीकरण हे अजूनही आव्हान आहे का? आहे. अजूनही आपलं ते बघितलं पार्लिमेंटमध्ये वुमन रिझर्वेशन बिल अजूनही पास झालेलं नाही. म्हणजे पास झाले पण इम्प्लिमेंटेशन बाबत अजूनही खूप सारे संभ्रम आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? बी आणि सी, पर्याय क्रमांक 1. त्यामुळे महिला सक्षमीकरण अजूनही महत्वाचं आव्हान आहे. पुढचा क्वेश्चन. महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव सांगा. आता जरी आपल्याला माहित नाही तरी एवढं तरी क्वेश्चन मध्ये हिंट दिले की ऑनलाईन आहे, तर ऑनलाईन मध्ये हे येणार नाही. एक तर महिला ही हात आणि डिजिटल भारत. आता आपल्याला माहिती आहे की डिजिटल इंडिया ही एक मोठ्या स्वरूपाची योजना आहे. त्यामध्ये अनेक सब योजना, सब स्कीम आपल्याला दिसून येतात. आता महिला उद्योजकांसाठी स्पेसिफिक महिलांसाठी योजना असलेली कुठली आहे? तर महिला ई हात. पुढचा हा बहुतेक पॉलिटिक्सचा कॅरी फॉरवर्ड झालाय, तर जाऊ दे, घेऊया आपण. नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड ट्राईब्स, कोणती विधाने बरोबर आहेत? घटनात्मक काय 2004 ला अस्तित्वात आली का? आली. अनुसूचित जमातीचे हक्क आणि संरक्षणाच्या वंचनेविरोधात विशेष तक्रारी चौकशी करणे कार्य आहे का? येस. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी हा आयोग काम करतो. करायला पाहिजे का? हो. आदिवासी महिलांचे सक्षमीकरण सुलभ करणे हे आयोगाचे कार्य आहे. बरोबर. ऑल ऑफ द अबो.
पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था या 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात? आता आपण पाठ केलेत का संस्था असल्या? नाही. आपल्याला माहिती आहे का? नाही. परत औपचारिक अनौपचारिक गट, बरोबर आहे. धर्मदाय संस्था आल्या पाहिजेत, समाज गट आधारित संस्था आल्या पाहिजेत, समर्थक संस्था आल्या पाहिजेत. परत आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन, इकॉनॉमिक्स सेक्शन ऑल ऑफ द अबो. आता 2023चा क्वेश्चन पेपर बघूया आपण. खालील पैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भूसुधारणांचा भाग होते? भूसुधारणा हा एक व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून. कोणत्या हस्तक्षेप आहेत? तर मध्यस्थांचे निर्मूलन आहे, कुळ सुधारणा पद्धती आहे, कमाल मर्यादा निश्चिती आहे, भूधारणांचे एकत्रीकरण हे सुद्धा आहे. ऑल ऑफ द अबो. तर हे जे कॉम्पोनंट्स आहेत ना, तर हे कॉम्पोनंट्स पाठच करून ठेवायचे, कारण यामध्ये सुद्धा एखाद दुसरा शब्दाचा बदल करून आयोगाने ऑप्शन चुकवलेले आहेत. त्यामुळे जे जे भूसुधारणांचा भाग होते हे ऍज इट इज पाठ असले पाहिजेत. पुढचा, अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत? तर अन्नपूर्णा योजना जी आहे 10व्या पंचवार्षिक योजनेत ही योजना सुरू केली होती. आणि या योजनेचा उद्देशच असा होता की जे असे सिनियर सिटीजन गावाकडे राहतात, एकटे असतात काही काही जण, ज्यांना रेशन जरी ते घेऊन गेले तरी घरात अन्न बनवणारं कोणी नाही, त्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत जेवण दिलं जात होतं. पर्याय क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन, संतुलित वृद्धी दराचा उद्देश. संतुलित वृद्धी म्हणजेच काय? बॅलन्स्ड ग्रोथ. आता बॅलन्स्ड ग्रोथ म्हणजे काय पाहिजे? तर सगळ्यामध्येच बॅलन्स पाहिजे. म्हणजे तुमचा उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादनाचा वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर सर्वच एका विशिष्ट रेटने वाढले पाहिजेत, तरच आपली संतुलित वृद्धी दर आपण साध्य करू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1, सर्व क्षेत्रातील बॅलन्स साधता आला पाहिजे. हे तिन्ही ऑप्शन चूक आहेत. उत्पन्नातील वृद्धी आणि लोकसंख्येतील वृद्धी यामध्ये का नाही? कारण नैसर्गिक साधन संपत्ती यात नाही. यात नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि उत्पन्नातील वृद्धी आहे, पण उत्पादनाची वृद्धी नाही. यात नैसर्गिक साधन संपत्ती आहे, लोकसंख्या आहे, पण उत्पादन आणि उत्पन्न नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं आन्सर आहे. तर 49, नागरीकरण म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे नागरीकरण म्हणजे काय? तर मोठ्या प्रमाणावरती लोक शहरामध्ये केंद्रित होणे, शहरामध्ये राहायला येणे म्हणजेच नागरीकरण. पर्याय क्रमांक 1. आता पुढचा क्वेश्चन, अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान अमृत विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? चूक असलेलं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर ही स्कीम, परत मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणल्याप्रमाणे की फक्त स्कीमचं बेसिक्स माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. त्या बेसिक्सच्या नॉलेजवरतीच आपण क्वेश्चन टॅकल करू शकतो. आता अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे का? आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी सुरू केले, बरोबर आहे, कारण शहरी भागातील अभियान आहे. मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स यांनी हे सुरू केलं. त्यानंतर देशभरातील शहरांमध्ये पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवणे हे याचं कर्तव्य आहे का? नाही. का नाही? कारण हे अमृत अभियान आहे ना, हे फक्त 500 शहरांसाठी चालू होतं. मग अशी जे म्हणलं मी तुम्हाला की लाभार्थी योजनेचे करायचे, तर याचे लाभार्थी कोण आहेत? तर 500 शहर आहेत. खाली दिले, ही तारीख पाठ करून ठेवायची. 25 जून 2015 मध्ये देशातील 500 शहरांमध्ये हे कार्यान्वित करण्यात आलं. आता जर देशांमधील 500 शहर यात असतील तर सगळ्या शहरांचं घेतले का त्यानं? नाही घेतलेलं. सगळे शहर इन्क्लूड आहेत का त्यात? नाहीत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं आन्सर आहे. आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. आता हे आलेलं आहे तुमचं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, MPI. मगाशी म्हणलं तर MPIचं काय असतं? तर 33.33. यापेक्षा जर कमी असेल
तर तो मल्टी डायमेन्शनल पुअर मानला जातो. पुढचं आता एलपीजी 1991 पासून अर्थव्यवस्थेतील सप्लाय साइड सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे लिबरलायझेशन उपाय लागू केले जात आहेत. यातील अधिक महत्वाचे आहेत. अधिक महत्वाचे कुठले आहेत? सगळेच महत्वाचे आहेत. अधिक महत्वाचे पण सगळेच आहेत. व्यापार आणि भांडवल सुधारणा आहे का? आहे. औद्योगिक विनियंत्रण आहे का? आहे. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा आहे का? आहे. वित्तीय क्षेत्र सुधारणा आहे का? तर आहे. ऑल ऑफ द अबोव. परत म्हणल्याप्रमाणे इकॉनॉमिक्स आणि ऑल ऑफ द अबोव. माहित नसेल तरच वापरायचं बरं का. विविध योजना दस्तावेजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात. आता नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे काय असतील? तर आर्थिक वृद्धी आणि आत्मनिर्भरता असणार आहे का? आत्मनिर्भर भारत. येस. बेकारी निर्मूलन आणि उत्पन्न विषमता गट. येस. गरिबी निर्मूलन आणि आधुनिकीकरण. बरोबर आहे. समावेशक आणि शाश्वत वृद्धी हे सुद्धा आहे, कारण ह्याच्यासाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल ग्रोथ साठीच तर सगळं चालू आहे. पर्याय क्रमांक 4 अ ब क ड हे याचे आन्सर आहेत. पुढचा क्वेश्चन. योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते. आता एखादी योजना निर्माण केली आणि ती सक्सेसफुल जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठी कशाची गरज असली पाहिजे? नियोजन आयोग असला पाहिजे तुमच्याकडे आकडेवारी म्हणजे डेटा असला पाहिजे आणि तुमचे ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजेत. त्यानंतर टार्गेट्स निश्चित केले पाहिजेत. लक्ष्य आणि अग्रक्रम निश्चिती केली पाहिजे. संसाधनाचे संकलन म्हणजे काय काय रिसोर्स लागणार आहेत ते रिसोर्स सुद्धा आपल्याला गोळा करून ठेवणं आवश्यक आहे. अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन हे सुद्धा आवश्यक आहे, कारण त्यामुळेच योजना सक्सेस होईल का फेल होईल हे आपल्या प्रशासन जेवढं कार्यक्षम असेल त्यावरच हे दिसून येतं. योग्य विकास धोरण पाहिजे का? तर पाहिजे. तुम्हाला योग्य विकास धोरण सुद्धा आवश्यक आहे. प्रशासनात काटकसर पाहिजे का? पाहिजे, कारण अमाप खर्च जर केला तर योजना ही फेल होईल. आणि शिक्षणाचा पाया असला पाहिजे का? असला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 अ ब क ड. एखादी योजना जर सक्सेसफुल करायची असेल म्हणजे आपल्याला सक्सेसफुली प्रिलिम्स पास करायचे असेल तर हे सर्व करणं आवश्यक आहे. आता एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे विधान कोणाचं आहे? तर हे विधान आहे रॅग्नर नक्स यांचं. वायसीएमओच्या पुस्तकात दारिद्र्य आणि बेरोजगारी यांबाबत शेवटच्या पेजला एक समरी म्हणून दिलेली आहे. असे विधान कोणी काय म्हणलं दारिद्र्याला आणि बेरोजगारीला, तर त्यातून हा क्वेश्चन आलेला आहे. जर वेळ असेल तर फक्त बघून ठेवा, नाही बघितलं तरी चालेल, कारण आता ही वेळ नाही. पण जे कोणी पुढच्या प्रिलिम्सची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे. परत आलं बॅलन्स्ड ग्रोथ थेअरी. संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार ... मध्ये संतुलनाची गरज आहे. तर कशात संतुलन पाहिजे? मगाशीच बघितलं. अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रामध्ये संतुलन आवश्यक आहे, तरच तुमचे ग्रोथ ही बॅलन्स्ड होणार. पर्याय क्रमांक 3. आता शुम्पीटर हे जेव्हा क्वेश्चन पेपरमध्ये आला तेव्हाच हा पहिल्यांदा सर्वांनी वाचला. मी पण त्यातलाच एक होतो की आम्ही सगळ्यांनी हा पहिल्यांदाच तिथं क्वेश्चन वाचला एक्झाम हॉलमध्ये. विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय. बरोबर. वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. हे दोन्ही विधाने त्यांचीच आहेत. परत म्हटल्याबरोबर आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन इकॉनॉमिक्स सेक्शन आणि ऑल ऑफ द अबोव. तर आता यातून काय करायचं, तर शुम्पीटर यांनी ही आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीची डेफिनेशन जी सांगितलेली आहे तर ह्या पाठ करून ठेवायच्या, कारण उद्या जर असं स्टेटमेंट आलं विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय हे कोणी म्हणले आणि वन लायनर मध्ये जर आला मगाशी आपण नक्सेचा रॅग्नर नक्स यांचा बघितला तसा, तर त्यासाठी विकास आणि वृद्धी हे दोन्ही डेफिनेशन शुम्पीटर यांच्या आहेत
एवढं आपल्याला माहीत असलं पाहिजे. मगाशी तुम्हाला दारिद्र्याचं सांगितलं, त्यावेळेला मी तुम्हाला रंगरांजन समितीचं आणि तेंडुलकर समितीचं सुद्धा सांगितलं होतं. त्यावर आपल्याला क्वेश्चन दिसून येतो. रंगरांजन समिती 2014 ने वर्ष 11-12 साठी दारिद्र्य रेषा, दैनंदिन दरडोई उपभोग खर्च शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी किती निश्चित केला. तर शहरी भागासाठी जास्त असला पाहिजे. जर माहित नसलं तर कसं सॉल्व्ह करायचं हे सांगतो. शहरी भागासाठी ऑब्विसली जास्त असला पाहिजे. सगळीकडे शहरी भागासाठी जास्त दिला, आयोगाने सुद्धा हाच विचार केलेला आहे. तर माहितच पाहिजे. पर्याय क्रमांक 2 47 आणि 32 रुपये. 32 आणि 47 हे आकडे पाठ करून ठेवा, कारण यावरती खूप वेळेला क्वेश्चन विविध एक्झाम मध्ये आपल्याला दिसून आला आहे. 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी शासनाची आवडती योजना कुठली? प्रधानमंत्री जनधन योजना. ह्याची तारीख पण पाठ करून ठेवा. आय थिंक ऑगस्ट 2014 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. आता जेंडर बजेट. जेंडर बजेट म्हणजे काय? मगाशी आपण बघितलं कुठलं बजेट? महाराष्ट्राने जेंडर बजेट कधी लागू केलं ते बघितलं. पुढे जेंडर बजेट म्हणजे काय? थेरॉटिकल क्वेश्चन आलाय. तर जेंडर बजेट म्हणजे काय? तर सामान्यच अर्थसंकल्प असतो आणि त्या अर्थसंकल्पात महिलांसाठी वेगळ्या तरतुदी केल्या जातात. म्हणजे महिलांच्या संबंधित ज्या योजना आहेत त्यावरती जास्त भर दिला जातो आणि त्यावरती जास्तीत जास्त त्यांना अर्थसंकल्पात पैशाची तरतूद केलेली असते. 2024. पुढचा क्वेश्चन बघूया. मगाशी म्हणल्याप्रमाणे योजना कधी सुरू झाली? आता भारतातील बाललिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला केव्हा सुरुवात करण्यात आली? थोडक्यात आपल्याला विचारले की हे अभियान कधी सुरू झालं? तर 22 जानेवारी 2015. पर्याय क्रमांक 3. योजनेची तारीख माहित असली पाहिजे. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन. गुन्नर मिर्डल यांच्या मते आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढील प्रमाणे असावी. तर त्यांच्या मते सरकारची भूमिका काय असली पाहिजे? तर सरकारची भूमिका आहे की प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे. पर्याय क्रमांक 1 हे या क्वेश्चनचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. हिगिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरित करू शकते. अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. विकसित देशात केवळ प्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते आणि विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला निरुत्साही करते. तर याचा आहे आन्सर पर्याय क्रमांक 3 केवळ ए. विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरित ठरू शकते. आता हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन, हे क्वेश्चन सर्वांनी त्यावेळेलाच पेपरमध्ये असतानाच पहिल्यांदा बघितले होते आणि या हिगिन्सच्या क्वेश्चन वरून सुद्धा खूप मोठी डिबेट त्यावेळेला झाली होती की क्वेश्चन कॅन्सल करायचा, पण आयोगाने काही सुद्धा आन्सर मध्ये चेंज केला नाही. पुढचा क्वेश्चन. ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंतिक डॉट डॉट असते तेथे मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो. आता काय असली पाहिजे? विषमताच असली पाहिजे ना. सर्वांकडे अमाप पैसा म्हणलं तर समानता आणि अत्यंतिक म्हणजे मुठभर व्यक्तीकडे अमाप पैसा व्यक्तींकडे म्हणलं तर विषमता. परत पॉवर्टी गॅप इंडेक्स वरती क्वेश्चन आलेला आहे. कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त आणि रॅव्हलिन यांनी सांगितले. हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की यांनी पॉवर्टी गॅप संकल्पना मांडली. तर दारिद्र्य दूर करण्यासाठी हाच मगाचाच क्वेश्चन हा फिरवून फक्त विचारलेला आहे. उत्पन्नात किती तूट भरून काढावी लागेल? मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की 20 रुपये 15 रुपये. तर या व्यक्तीला वर काढण्यासाठी 5 रुपये ही तूट भरून काढावी लागेल. त्यामुळे 40चा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे.
आता पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग, दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय? तर आता आपल्याला माहिती आहे की जे आधी पंचवार्षिक योजना भारतात राबवल्या जायच्या, 2017ला 12व्या पंचवार्षिक योजनेनंतर ह्या योजना ज्या आहेत, नियोजन आयोग बरखास्त झाल्यानंतर 5 इयर प्लॅन्स हे बंद करण्यात आले. त्यामुळे त्यानंतर आपण पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग स्वीकारलं. पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग मध्ये काय, दीर्घकालीन लक्ष हे 15, 20 किंवा 25 वर्षाच्या कालावधीसाठी आगाऊ ठरवणे, म्हणजे अगोदरच ठरवलेलं असतं की आपल्याला काय टार्गेट्स साध्य करायचे आहेत. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली होती? तर हा सुद्धा क्वेश्चन आम्ही त्याच वेळेला बघितला होता क्वेश्चन पेपरमध्ये. तर याचा आन्सर आहे कार्लाइल आणि रस्किन. तर हे फक्त लक्षात ठेवा, कारण हे असे रॅन्डम क्वेश्चन आहे, खूप आला तर आला, आणि असा एका दुसरा क्वेश्चन इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला दिसूनच येतो. रिलेटिव्ह पॉवर्टी बद्दल विचारलेला आहे. परत दारिद्र्य टॉपिक वरती क्वेश्चन आपल्याला आलेला दिसून येतो. सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकांवरती अवलंबून असते. आता सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, 2 पॉवर्टी असतात. एक असतं सापेक्ष दारिद्र्य असतं, त्याला आपण रिलेटिव्ह पॉवर्टी असे म्हणतो, आणि दुसरं असतं की जे निरपेक्ष दारिद्र्य असतं, त्याला ऍब्सोल्यूट पॉवर्टी असं आपण म्हणतो. रिलेटिव्ह पॉवर्टी आणि ऍब्सोल्यूट पॉवर्टी. ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय, तर तुम्हाला दैनंदिन जीवनासाठी किंवा जगण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे पैसे नसतात, त्याला आपण ऍब्सोल्यूट, म्हणजे स्वतःच्या बेसिक गरजा भागवण्या एवढे सुद्धा त्या व्यक्तीकडे पैसे नसतात, त्याला आपण ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणतो. रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय, तर आपण कोणाशी तरी त्या व्यक्तीला रिलेट करतो, म्हणजे श्रीमंताशी कंपॅरिझन करतो गरीब व्यक्तीला, आणि ते जे रिलेट करतो त्याला आपण रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणतो. तर सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 केवळ सी हे उत्तर बरोबर आहे. आता हा फॅक्च्युअल क्वेश्चन होता, माहितीच असला पाहिजे. आता आम्हाला HRD मध्ये कामगार कल्याण हा टॉपिक होता, त्यामध्ये आम्हाला हा कायदा होता, त्यामुळे हे माहित होतं आम्हाला की हा कायदा 1952चा आहे. तर हे फक्त लक्षात ठेवा, उद्या जोड्या लावामध्ये आला तर आपल्याला माहित असला पाहिजे. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते? तर पर्याय क्रमांक 1, मगाशी म्हणल्याप्रमाणे की योजनांचे टार्गेट्स आणि साध्य केले. 12व्या पंचवार्षिक योजनेचं तुम्हाला साध्य झालेले मिळणार नाही, कारण त्याची आकडेवारीच काय साध्य केलं याची आकडेवारी अजूनही शासनाने जाहीर केलेली नाही. आता पुढचा क्वेश्चन, 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा कशाला दिला गेला? मगाशी म्हणलं की कोणत्या क्षेत्रावरती कोणत्या योजनेत जास्त भर देण्यात आला, तर हे ऊर्जा क्षेत्र आहे. 5वी, 6वी, 7वी, 5वी पंचवार्षिक योजना, 6वी पंचवार्षिक योजना आणि 7वी पंचवार्षिक योजना, या तिन्ही पंचवार्षिक योजनेत ऊर्जा या घटकावरती जास्त खर्च करण्यात, म्हणजे सर्वाधिक वाटा ऊर्जा क्षेत्राला देण्यात आला होता. पुढचा क्वेश्चन, भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी 95 मध्ये डॉक्टर आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती स्थापन करण्यात आली होती? तर लघु उद्योगांबाबत ही आबिद हुसेन यांची समिती होती. तर या समित्या म्हणजे उद्योग चॅप्टर मधल्या ज्या समित्या आहेत ना, त्या समित्या एकदा फक्त बघून ठेवा, म्हणजे कुठली समिती कशासाठी आली होती. परत हा तर क्वेश्चन असा होता, या क्वेश्चनवरती विधानसभेत सुद्धा डिस्कशन झालं होतं. आता क्वेश्चन काय आहे, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते, कारण काय आहे, तर शिक्षण आणि साक्षरता यामुळे काय होतं, तर स्त्रियांना गर्भनिरोधकाविषयी अधिक ग्रहणक्षम बनवते, म्हणजे थोडक्यात काय, त्यांना अधिक जागरूक बनवते. मोर इन्फॉर्मेशन, त्यामुळे त्या शिक्षणामुळे काय होतात, जागरूक होतात. त्यामुळेच पर्याय क्रमांक 2 स्टेटमेंट सी हे उत्तर बरोबर आहे. शिक्षणामुळे काय होते, तर अधिक इन्फॉर्मेशन स्त्रियांना प्राप्त होते, नॉलेज प्राप्त होतं, त्यामुळे त्यांच्यातील प्रजनन क्षमता कमी होते.
आता अन्न सुरक्षा यामध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो. तर अन्न सुरक्षेचे हे टप्पे दिलेले आहेत. हे 4 टप्पे आहेत अन्न सुरक्षेचे. या 4ही अवस्थांचा अन्न सुरक्षामध्ये समावेश होतो. पहिला टप्पा आहे सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होते. दुसरा टप्पा आहे सर्वांना अन्नधान्य, त्यानंतर डाळी ऍड केल्यात. तिसऱ्या टप्प्यात काय ऍड केलं त्यांनी? अन्नधान्य, डाळी, दूध आणि भाजीपाला. आणि चौथ्या टप्प्यात काय ऍड केलं त्यांनी? अन्नधान्य, डाळी, दुधाचे पदार्थ, भाजीपाला तर आहे. चौथ्या टप्प्यात त्यांनी फळे, मांस, मासे, म्हणजे जसं आपण पुढच्या टप्प्यावर शिफ्ट होऊ तसं अधिक न्यूट्रिशियस फूड प्रोव्हाइड करण्याकडे अन्न सुरक्षेने लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे या 4ही अवस्थांचा अन्न सुरक्षेमध्ये समावेश होतो. पर्याय क्रमांक 4. या 4 अवस्था आहेत अन्न सुरक्षेच्या. आता ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरण ऱ्हासापेक्षा ... या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. कोणत्या विकासाला प्राधान्य दिले जाते? तर मानवी विकास. ऊर्जा निर्मिती आपण करतो कशासाठी करतो? मानवी विकास व्हावा यासाठीच करतो. त्यामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा मानवी विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. आता तरंग लांबी हा सायन्सचा क्वेश्चन आहे, आपण स्किप करूया. 2025 लेटेस्ट झालेला पेपर, परत आलेलं आहे अन्न सुरक्षा विधेयक. अन्न सुरक्षा बिल हे सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे. म्हणजे कधी मांडलं, त्याला मान्यता कधी मिळाली, कोणत्या राज्यानं कधी लागू केलं, महाराष्ट्रानं कधी लागू केलं, ह्या बेसिक ज्या इन्फॉर्मेशन आहेत त्या करून ठेवा. स्टेटमेंट बघूया. शहरी भागातील 50%, ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देते का? बरोबर आहे. असा विचार करायचा नाही की 75 आणि 50 किती झालं, 125%, हे 100%च्या पुढे गेलं. शहरी भागातील जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या 50% आणि ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या 75%, म्हणजे ग्रामीण भागातील 25% लोकसंख्या यातून स्किप केली आणि शहरी भागातील 50% लोकसंख्या यातून स्किप केली. त्यामुळे असा विचार करायचा नाही की दोघांची बेरीज 125 गेली, 100%च्या पुढे गेला, असं कसं होईल. तर हे त्या भागाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीमध्ये दिलेलं आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो 3 रुपये तांदूळ, 1 रुपये भरड धान्य आणि प्रति किलो 2 याप्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे. तर हे लक्षात कसं ठेवायचे? आकडे तांदूळमध्ये 3 शब्द आहेत तर 3 रुपये, गव्हामध्ये किती शब्द आहेत? 2 शब्द आहेत तर 2 रुपये. राहिलं भरड धान्य 1 रुपया. हे असं आहे. तर स्टेटमेंट 1 अ आणि ब हे दोन्ही सुद्धा विधाने यामध्ये बरोबर आहेत. शाश्वत विकास, परत आला सस्टेनेबल डेव्हलपमेंट. 1980 मध्ये रिपोर्ट सादर केला होता, जी 1972ची स्टॉकहोम परिषद झाली होती पहिली. त्यानंतर 1980 मध्ये वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी हे धोरण त्यांनी 1980 मध्ये सादर केलं आणि त्यात ही शाश्वत विकास ही संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. पुढचा क्वेश्चन, 2020 मध्ये जाहीर झालेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे? आता आपल्याला तर माहित आहे भारताच्या बद्दलचं स्थान विचारले, माहित नाही आपल्याला कसा टॅकल करायचा. 17 तर नसणार आहे, 40 तर नसणार आहे, राहिले 117 आणि 125. यातलं जे चांगलं आहे ते वरचं कुठलं आहे? 117. पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय, हे विधान कोणी केले? तर हे विधान केलेलं आहे प्रोफेसर किंडल बर्जर यांनी. मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी याबाबत वायशियमोच्या बुकलेटमध्ये शेवटच्या पानावरती समरी दिलेली आहे. कोणी काय म्हणलं त्याला, प्रत्येकाने काय डेफिनेशन केली त्याचं. आता उत्पादनात होणारी वाढ मी कसं लक्षात ठेवलं होतं ह्याचं? किंडल बर्जर ह्याचं मी बर्गर केलं होतं.
बर्गरच्या उत्पादनात होणारी वाढ म्हणजेच आर्थिक वृद्धी असं कोणी म्हणलं होतं तर किंडल बर्जर यांनी. आता ते आपलं आहे, मी फक्त तुम्हाला एक हिंट दिली, यातून जर कोणाच्या लक्षात राहिलं या व्हिडिओमधून आणि त्याला जर क्वेश्चन सुटला तर मला आनंदच होईल. पुढचा क्वेश्चन, भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. पुढचं स्टेटमेंट वाचूया. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. आता हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ना, हे एकमेकाला विरोधाभासी स्टेटमेंट. यांनी काय पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय म्हणले की ऍज इट इज लागू होतं, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये म्हणलंय प्रश्नचिन्ह उपस्थित करते. आता ह्यातलं योग्य कुठलं आपल्याला विचारलंय तर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी. ट्रिकल डाऊन थिअरी म्हणजे काय तर एका क्षेत्रात जास्त मोठी गुंतवणूक करायची आणि त्यातून मग त्याचे फायदे इतर क्षेत्रांना मिळून हळूपर्यंत खालीपर्यंत फायदे त्याचे समाजापर्यंत पोहोचतील. याला म्हणायचं ट्रिकल डाऊन थिअरी. पण अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते का? नाही, कारण आपली ग्रोथ तर होत आहे जागतिकीकरणानंतर. पण ही ग्रोथ कशी होत आहे आपली तर ही ग्रोथ होत आहे आपली जॉबलेस ग्रोथ होत आहे. त्यामुळे काय झालंय की सेक्टर वाढत आहे. आता आपलं सर्व्हिस सेक्टर वाढत आहे पण त्या मानाने रोजगार वाढत नाहीत. त्यामुळे ही ग्रोथ कशी झालेली आहे तर जॉबलेस ग्रोथ झालेली आहे. त्यामुळे हे जे ट्रिकल डाऊन थिअरी आहे ही भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होत नाही. त्यामुळेच भारताने गाठलेला उच्च विकास दर हा ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. त्यामुळे विधान 2 हे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. 41 नंबरचा क्वेश्चन आहे. विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960च्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. हे विधान कोणाचे आहे? आता हा सुद्धा क्वेश्चन एक रँडमच आलेला आहे. तर रॉबर्ट मॅकनामारा यांचं हे विधान आहे. आता हे असे क्वेश्चन 2-3 बाउन्सर असणारच आहेत. त्यात आपल्याला जे नाव आवडेल त्याचं तुम्ही ऑप्शन टिक करू शकता. कारण त्यात आता म्हणजे सांगण्यासारखं पण काही नाही, एक्सप्लेन करण्यासारखं पण काही नाही. नंतर पण हाच क्वेश्चन येईल का तर ह्याची पण काही गॅरंटी नाही. कारण अर्थशास्त्रामध्ये विचारवंत आणि प्राध्यापक जेवढे आहेत की प्रत्येकाने काय म्हणलं, असं जरी एका वर्षी जरी क्वेश्चन आला तरी असे खूप वर्ष त्या क्वेश्चन वरती निघतील. रिपीट होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मगाशी कॅन्सल झालेला क्वेश्चन, नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज या कार्यक्रमामध्ये कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता? सौर अभियान यावरती जवाहरलाल नेहरू मिशन बघितलं, सौर मिशन आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं. सौर अभियान आहे का? आहे. सस्टेनेबल हॅबिटेट आहे का? आहे. वॉटर मिशन आहे का? आहे. आरोग्य अभियान, नॅशनल हेल्थ मिशन नाही. आता हे 2008 ला नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज हा 2008 ला चालू केला होता आणि यामध्ये किती 8 कंपोनंट आहेत. सौर आहे, त्यानंतर हॅबिटॅट आहे, त्यानंतर विंड आहे, वॉटर आहे, त्यानंतर आहे सस्टेनेबल ऍग्रिकल्चर आहे, हिमालय आहे, नॅशनल ऍक्शन प्लॅन ते क्लायमेट चेंजचं एक आहे, 1 2 3 4 5 6 आणि अजून 2 आहेत ते बघून ठेवा. म्हणजे टोटल 8 अभियान यामध्ये आहेत. पुढचा क्वेश्चन, स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? आता दारिद्र्याची कारणे विचारलेली आहेत. तर अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. हे कारण आहे का? आहे. का?
कारण यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, त्यामुळे आपल्याला कृषी क्षेत्रात काय दिसून येतं तर छुपी बेरोजगारी, डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट आपल्याला कृषी क्षेत्रात दिसून येते. उत्पादन क्षेत्रातील रोजगार क्षमतेची कमतरता आहे का? रोजगार संधींची कमतरता, यस. विकसित देशाच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर म्हणले यांनी. विकसित देशांच्या एवढाच पण नाही आता, इथं तर अधिक म्हणले, एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. आणि अधिक जर असेल शेती विकासाचा तर अस्तित्वात नसलंच पाहिजे ना दारिद्र्य. हे स्टेटमेंट रॉंग आहे. पर्याय क्रमांक 2 विधान अ आणि विधान ब हे दोन बरोबर आहेत. पुढचा क्वेश्चन, एकात्मिक बाल विकास सेवा ICDS योजनेअंतर्गत राबवण्यात येणारे कार्यक्रम. आता माहीत जरी नसलं तरी बालकांना यातलं काय द्यायचं आहे? पोषण आहार द्यायला पाहिजे का? आरोग्य तपासणी बालकांची झाली पाहिजे का? कामगार प्रशिक्षण, स्त्री पुरुष समानता, म्हणजे लहान मुलांना काय कळणार आहे ना स्त्री पुरुष असमानता समानता, ते तर एकमेकांना समानच मानत असतात. त्यामुळे हे दोन कार्यक्रम ICDS या योजनेमध्ये समाविष्ट आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन, 2011च्या जनगणनेनुसार 2011 मधील देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती? मगाशी जनगणनेचं जे जॉग्राफीमध्ये मी अगोदर सांगितलं होतं त्यामध्ये एक पॉइंट ऍड फक्त करून घ्या की शहरीकरण झालेले राज्य आणि महाराष्ट्रातील शहरीकरण झालेले जिल्हे किती टक्के लोकसंख्या आहे महाराष्ट्रात, आणि राज्यात पण किती टक्के लोकसंख्या आहे. शहरीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक किती आहे हे सुद्धा बघून ठेवा. तर 13% लोकसंख्या, मुंबई माहित आहे, दिल्ली आलं पाहिजे, अ आणि ड आलं पाहिजे, अ आणि ड, अ आणि ड, अ आणि ड. पर्याय क्रमांक 4 गेला. आता चेन्नई कलकत्ता, यामध्ये कलकत्त्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे, त्यामुळे ऑल ऑफ द अबव ऑप्शन नाहीये. पर्याय क्रमांक 2. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे? किती टक्के आहे तर 17.5%. यावरती सुद्धा खूप वेळा क्वेश्चन रिपीट झालाय. आणि हे जे 2.4% दिले तर हे आपलं एकूण जगाच्या तुलनेत भारताचं क्षेत्रफळ आहे. म्हणजे 2.4% जमिनीवरती 17.5% लोक राहतात. आणि लोकसंख्येचं एक सांगायचं राहिलं की जेव्हा महाराष्ट्राच्या लोकसंख्येबाबत क्वेश्चन येतो महाराष्ट्राच्या सेन्सस वरती, तो येणार आहे तुम्हाला जिओग्राफी सेक्शन मध्ये. इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला जर क्वेश्चन विचारले तर इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला भारतीय सेन्सस जो आहे इंडियाचा त्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत. करायचं तर दोन्ही आहे, पण फक्त एक तुम्हाला विभागणी सांगितली. परत आलं लोकसंख्या धोरण 2000. तुम्हाला मगाशी म्हणलेलं कोणती विधाने बरोबर आहेत? जास्तीत जास्त 2 आपत्तीनुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे, सार्वत्रिक लसीकरण, अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30% पेक्षा खाली आणणे. इथं फक्त त्यांनी 30चं काय चुकवले, 30 आकडा बरोबर आहे पण फक्त टक्के टाकलेला आहे, टक्के नाही. त्यामुळे हे विधान रॉंग आहे. बघा मी तुम्हाला का म्हणलं की झोपेतून उठलं तरी आपल्याला राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आलं पाहिजे का? कारण त्यांनी एवढी मायनर मिस्टेक केलेली आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग होतं. आपण जर नुसतं 30च केलं ना तर हे स्टेटमेंट वरच्या वर उथळ आपला अभ्यास असेल तर हे स्टेटमेंट आपण गडबडीत बरोबर करून येऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, शाळेतून होणारी गळती जी आहे ना, शाळेतून होणारी गळती, ही गळती टक्केवारीमध्ये 20% पेक्षा कमी आणायची आहे. आणि इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो 30 पेक्षा कमी आणायचा आहे. टक्केवारी फक्त ह्या गळतीमध्ये आहे, म्हणजे शाळेत असेल तरच टक्केवारी आहे. IMR 30 आहे. तर हे लक्षात ठेवा. हे स्टेटमेंट रॉंग आहे. सार्वत्रिक लसीकरण बरोबर आहे.
आणि जास्तीत जास्त दोन अपत्यानुसार 2050 पर्यंत नाहीये, तर 2047 जेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेचं टार्गेट यात ठेवण्यात आलेलं आहे. 2047 पर्यंत लोकसंख्येत स्थिरता आणायची आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. पर्याय क्रमांक 4 केवळ विधान ब बरोबर आहे. आता जमीन धारणेची मर्यादा, परत तुम्हाला मगाशी म्हणलं भूसुधारणा कार्यक्रम, यावरती सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावर सुद्धा खूप प्रश्न आपण बघितलेले आहेत. एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते दोन पैलू आहेत? तर हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे. तर जमीन धारणेची ज्या संकल्पना आहेत मगाशी आपण ज्या बघितल्या त्या ऍज इट इज करा. पण ह्यात जर आपण बघितलं की आन्सर काय यायला पाहिजे होतं, तर जमीन धारणेची मर्यादा घालायची आहे, तर भविष्यातील अधिकरणावरील मर्यादा नाही, एकत्रित जमीन मालकीवर मर्यादा आणि विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा अशी घातली पाहिजे. भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा म्हणजे आता एखाद्याकडे जमीनच नसेल त्यावरती कशी आपण मर्यादा घालणार. त्यामुळे ब आणि क याचं उत्तर यायला पाहिजे होतं, पण आयोगाने हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. पुढचा क्वेश्चन परत आला. जनरल डेव्हलपमेंट इंडेक्स मगाशी सांगितल्याप्रमाणे खालील विधाने विचारात घ्या. लिंगाधारित मानव निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. वरील 4 घटकांचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानवी विकासावर प्रतिकूल परिणाम होतो का? होतो. तर अ आणि ब हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. ऍज इट इज क्वेश्चन हा रिपीट झालेला आहे, त्यामुळे इंडेक्स हे परफेक्ट करून ठेवायचे. पुढचा क्वेश्चन 26 जून 1975 साली जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू. आता 20 कलमी कार्यक्रम 1975 साली कोणी चालू केला? तर इंदिरा गांधी यांनी चालू केला 20 कलमी कार्यक्रम. आणि इंदिरा गांधींनी घोषणाच काय केली होती? तर गरिबी हटाव, दारिद्र्य निर्मूलन यायला पाहिजे का, आणि राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे. त्यामुळे हे दोन्ही गोष्टींवरती फोकस ठेवून 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. तर अशा रीतीने आपण आता इकॉनॉमिक्सचे सर्व क्वेश्चन घेतले आहेत. तर इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? तर इकॉनॉमिक्स मध्ये सर्वात महत्वाचे आहेत तुमचे इंडेक्स जेवढे आहेत. त्यानंतर काय? दारिद्र्य, बेरोजगारी, त्यानंतर आपला अन्न सुरक्षा कायदा, अन्न सुरक्षा कायदा झाला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? तर लोकसंख्या धोरण, लोकसंख्येचे धोरण कधीच बघायचं आहे? तर 1976चं पण बघून ठेवा आणि 2000चं पण लोकसंख्याचं धोरण बघून ठेवा. त्यानंतर आपण कुठला टॉपिक बघितला? दारिद्र्य, बेरोजगारी, अन्न सुरक्षा, लोकसंख्या आणि जे सगळे इंडेक्स आहेत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ते, आणि त्यानंतर राहिलेल्या सगळ्या योजनांमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? तर योजनाची डेट, मिनिस्ट्री, लाभार्थी आणि या योजनेमध्ये काय दिलं जातं हे बघायचं आहे. तर अशा रीतीने आता आपण इकॉनॉमिक्स या विषयाचे सुद्धा क्वेश्चन कव्हर केले आहेत. तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ सिरीजचा फायदा होईल आणि हे लेक्चर्स जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. थँक्यू आणि ऑल द बेस्ट.